द्वासे जागता धन्य माता पिता तयाची पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठोबा धन्य माता पिता तयाची पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे कीर्तन निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबा यांचा 4 चरणांचा आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी जावे असणाऱ्या सद्भक्तांचं वर्णन करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये मौली तुकोबा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एका संतांना नमन करूया. Yeah.
चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आपुल्या हिता जो असते जागता आपुल्या हिता जो असते जागता धन्य माता पिता तयाची कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहातील असणारी 5व्या क्रमांकाची भगवान परमात्म्याची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे जे सद्भक्त आहेत या सद्भक्तांचं वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज म्हणतात आपुल्या हिता ज्वासे जागता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. धन्य माता पिता दयाची असे जर त्या ठिकाणी महाराज कन्या आणि पुत्र आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारे जर आपल्या कुळात जन्माला आले तर भगवंताला सुद्धा त्याचा हरिक वाटतं. महाराज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा त्याचं नवल वाटतं हरिक वाटतं असं त्यांचा अधिकार आहे. महाराज देवाला हरिक वाटण्यासारखं ते काय करतात हे तरी सांगा. महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 3 गोष्टी सांगितल्या. गीतेचं भागवताचं श्रवण करतात आणि अखंड भगवंताचं चिंतन करतात. हा त्यांचा असणारा विलक्षण अधिकार आहे. मग अशा भक्तांविषयी तुमचं काय मत आहे महाराज? महाराज म्हणतात तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा मला वाटतं त्यांची सेवा करावी तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवाला पारावा राहणार नाही असं त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे. म्हणून असे त्या भक्त कुळामध्ये भावी कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक की ज्यांचा हरिक देवाला वाटावा तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक वाटणारे त्या ठिकाणी भक्त आहेत आणि त्यांचं आपल्याला वर्णन पाहायचं आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. धन्य माता पिता तयाच्या कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रतिवर्षी आपण मोठ्या प्रमाणात आनंदाने ही भगवंताची सेवा करतो आहोत. तुमच्या माध्यमातून मलाही भगवंताची सेवा प्राप्त होते. मागच्या वर्षी आपण तिथे काल्याच्या कीर्तनाची सेवा केली. या वर्षी भगवंताची सेवा करण्याचा तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा हा योग प्राप्त झाला. सेवेकरिता अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा आदरणीय आंबेडकर महाराजांनी फार सुंदर असणारा अभंग आहे. सर्वजण त्या ठिकाणी ऐकण्याकरिता उत्सुक आहात. पंचकृषीतून सर्वजण त्या ठिकाणी आलेले आहात. कोणी एकाच त्या ठिकाणी वर्णन करण्यापेक्षा सगळ्यांच्या चरणावर एकदाच मस्तक त्या ठिकाणी ठेवतो. गुणवान मंडळी साथ करण्याकरिता अतिशय त्या ठिकाणी सज्ज आहेत. तुम्हा सर्वांच्या समवेत आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी भगवंताची सेवा करूया. भगवंताची सेवा त्या ठिकाणी करणं म्हणजे काय? भगवंताला आवडेल असं त्या ठिकाणी करणं. काय आवडतं देवाला? देवाला 2 गोष्टी आवडतात. एक तर भगवान स्तुतीप्रिय आहे. त्याला स्वतःची स्तुती केलेली आवडते. त्याची स्तुती करा त्याला प्रिय वाटते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे जे त्याच्या भक्तांचं वर्णन करून सांगतात की हे प्राणा पडवते आवडते मग निवृत्ते जे संत चरित्राचे किंवा भक्त चरित्राचे प्रशंसा ते भक्तांच्या चरित्राची प्रशंसा करतात ते प्राणापेक्षा मला जास्त प्रिय वाटतात. भगवान स्वतः म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी महाराज भक्तांच्या चरित्रांचं वर्णन करणं त्याच्या भक्तांची गुणांवर गाणं हे भगवंताला अतिशय प्रिय वाटतं. म्हणून त्या भक्तांची गुणांवर गावी. जसं सामान्य व्यवहारात बघण्याचा प्रयत्न करा. सामान्य त्या ठिकाणी एखादी आई असावी महाराज. त्या आईला जर प्रसन्न करायचं असेल तिच्याकडून जर काही त्या ठिकाणी मला हवं असेल तर तिच्या कडेवर असणारे तिच्या लेकराचं कौतुक करत आहे. वा वा काय छान बाळ आहे नाही काय गोड आहे नाही किती सुंदर हसतं नाही असं त्या ठिकाणी म्हणायचं. बस मग ते कसंही असलं फक्त तुम्ही त्या बाळाचं कौतुक करा. त्या बाळाचं कौतुक केलं रे केलं की आई आपोआप प्रसन्न होते.
फक्त भक्तांचं चरित्र त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. भक्तांचं चरित्र पाहिलं की मग भगवंताला आपोआप आनंद होतो महाराज, कारण त्याला ते सगळ्यात जास्त आवडतं. जिथे त्याची कथा होत असेल भगवान तिथे उभा असतो, आणि जिथे भक्तांची कथा होत असेल भगवान तिथे जातो, कारण त्याला दोनही गोष्टी अतिशय प्रिय आहेत. म्हणून त्या ठिकाणी या माध्यमातून भगवंताच्या भक्तांचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. आपण हे सर्वजण त्या ठिकाणी महाराज आपल्या हिताकरिताच व्यवहार करतो आहोत. जे जगामध्ये सगळे जीव आहेत ना, ते प्रत्येक जण त्या ठिकाणी महाराज आपल्या स्वतःच्या हिताकरिताच जगतायत. कोणालाच असं वाटत नाही आपलं अनहित व्हावं, हिताकरिताच सगळा त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. फक्त प्रत्येकानं स्वतःचं हित वेगवेगळ्या पद्धतीने ठरवलेल्या गोष्ट घडी आहे. कोण कोणत्या पद्धतीने स्वतःचं हित मानतो त्याला त्याच्या विचाराच्या ठेवणीवरती अवलंबून. प्रत्येकाला स्वतंत्र हित वाटतं. मला समाजामध्ये अनेक प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. या प्रत्येक वर्गाला स्वतःचं हित वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वाटतं. असं महाराज जर त्या ठिकाणी समाजातला सगळ्यात खालचा स्तर जर आपण पाहिला तर तो पामर असणारा स्तर आहे, ज्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा विधी निषेध नाही, जो वेदाला मानत नाही, ज्याला वेदातल्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या विधी निषेधांची कल्पना सुद्धा नाही, तो त्या ठिकाणी स्वैर आहे. शास्त्राचा कोणत्याच प्रकारचा विचार त्याच्या समोर नाही, आणि जो त्या ठिकाणी कसाही वागतोय त्याला पामर असं म्हणावं, ज्याला शास्त्र संस्कार नाही, त्यालाही त्या ठिकाणी हित करावं असं वाटतं. तो हिताकरताच जगतोय, त्याला वाटतं माझं हित व्हावं. विषयी असणारा पुरुष आहे जो त्या ठिकाणी महाराज आपल्या प्रपंचामध्ये मस्त आहे, गर्क झालेला आहे, तो प्रपंचामध्ये राहून त्या ठिकाणी महाराज प्रयत्नशील आहे, स्वतःचं हित करण्याकरिताच प्रयत्नशील आहे. त्याच्या थोडंसं पुढे ज्याला कुठेतरी सत्संग घडला जीवनामध्ये, आणि सत्संग घडल्यानंतर त्याला कळालं बापा हे जीवन त्या ठिकाणी अस्ताव्यस्त जगण्याकरिता मिळालेलं नाही, त्याहीपेक्षा हे जीवन त्या ठिकाणी विषयांच्या चरवणी आयुष्याची गाळणी करण्याकरिता मिळालेलं नाही, ते तिथे खर्च करण्याकरिता मिळालेलं नाही. मग हे जे आयुष्य आहे, हे जे माणसाचं शरीर आहे, हे मिळालं भगवंताच्या प्राप्तीकरिता, आणि मग तो परमात्म्याच्या प्राप्तीकरिता सायास करतो. तो तिसरा वर्ग आहे समाजातला, त्याला जिज्ञास म्हणा. त्याला परमात्मा प्राप्तीची जिज्ञासा अंतःकरणात निर्माण झालेली आहे, आणि तो ती जिज्ञासा पोटात धारण करून त्या ठिकाणी धावताय म्हणा. आता तुम्ही पंचकृषीतून निर्माण झालेले आहात, एवढ्या दुरून त्या ठिकाणी आलात, कशाकरिता आला आहात? रोज तुम्ही कीर्तनाला दुरून येता. का येता? याचं कारण आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये जिज्ञासा आहे. भगवंताला पाहण्याची जिज्ञासा, परमार्थाला जाणण्याची जिज्ञासा, नवनवीन गोष्टी आकलनीय करून घेण्याची त्या ठिकाणी असणारी जिज्ञासा, या सगळ्या प्रकारची जिज्ञासा पोटात आहे. म्हणून त्या ठिकाणी मुमुक्षू सारखा भ्रमरासारखी धावपळ करत असतो. जसा भ्रमर त्या ठिकाणी महाराज मकरंद सेवन करण्याकरिता या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर त्याचं शोधकार्य सतत चालू असतं, तो सदैव त्या ठिकाणी महाराज संग्रही वृत्तीने फिरत असतो. असा मुमुक्षू सुद्धा त्या ठिकाणी महाराज सदैव फिरत असतो संग्रही वृत्तीने. त्याला सुद्धा काही अपेक्षा आहे, त्यालाही वाटतं हित व्हावं, आणि त्याच्या दृष्टीने हित जर काय असेल तर त्या ठिकाणी जन्ममरणाची परंपरा संपवणं आणि मोक्ष प्राप्त करून घेणं हे त्याचं हित आहे. याच्या पुढे त्याला विरळ असणारा एक वर्ग समाजात पाहायला मिळतो, तो ज्ञानी असणारा वर्ग आहे. जो त्या ठिकाणी ज्ञानी आहे त्याला मुक्त सुद्धा म्हटलं जातं. जो चौथा वर्ग समाजातला हा ज्ञानी सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला व्यवहार करताना दिसतो. ज्ञानी पुरुषही व्यवहार करत राहतात, सामान्य माणसासारखे त्यांचे व्यवहार करत असतात, पण सगळ्या व्यवहार त्या ठिकाणी करत असताना त्यांच्या अंतःकरणातली भूमिका काही स्वतंत्र असते. त्यांच्या दृष्टीने सगळा प्रपंच बाधित झालेला असतो, त्यांच्या दृष्टीने जीवपणा पण संपलेला असतो, आणि या दोनही गोष्टी संपलेल्या असतात, आणि काय करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. मग त्यांची धावपळ कशाकरिता असते? त्यांची धावपळ त्या ठिकाणी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्याकरिता असते. त्यांना वाटतं जीवनमुक्त झालो, बस जन्म मरणाची परंपरा संपली, आता काय करायचंय? आता करायचंय ते भगवंताचं भजन. बीज आणि फळ हरीचे नाम, सुरुवातही भगवंताच्या नामचिंतनानं होते, आणि त्यांच्या परमार्थाचा शेवटही भगवंताच्या नामचिंतनानं होतो. पण भगवंताचं भजन कुठे श्रवण करायला मिळेल, भगवंताचं चिंतन कुठे ऐकायला मिळेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ज्ञानी पुरुषाच्या चित्तात असतात, आणि त्याला तेच हित वाटतं, आणि या हिताच्या दृष्टीने सारखं धावपळ करत. हे झालं त्या ठिकाणी ज्ञानी पुरुषाचं हित, की त्याला जीवनमुक्तीचा आनंद उपभोगायचा आहे. याच्यापेक्षा विलक्षण त्या ठिकाणी पाचवा असणारा वर्ग समाजात आहे, त्याला ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त आहे. हा त्या ठिकाणी वर्ग जो त्या ठिकाणी स्वतः पण भक्तीमध्ये रत आहे, आणि जगाला सुद्धा त्या ठिकाणी भक्ती देण्यामध्ये तत्पर आहे. महाराज वर्णन करून सांगतात ना, पुरुषार्थाचे चौथी घेऊन या पुढे हाती रिघाला भक्तीपंथी जगा हेतू. पुरुषार्थ चौथी चार पुरुषार्थ आहेत ना, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे चतुर्विध पुरुषार्थ आहेत. मग चार पुरुषार्थ त्या ठिकाणी आहेत ना, त्याच्यात ते सगळे पुरुषार्थ त्याला प्राप्त झाले. पुरुषार्थ स्थिती चौथी, जो मोक्ष नावाचा पुरुषार्थ त्याला प्राप्त झालेला आहे,
तो मोक्ष त्यानं आपल्या हातात घेतलेला आहे आणि मोक्ष आपल्या हातात घेऊन जगाला त्या ठिकाणी मोक्ष वाटण्याकरिता फिरतोय आणि ते फिरणं त्या ठिकाणी महाराज कोणत्या माध्यमातून असेल तर ते भक्तीच्या माध्यमातून निघाला भक्तिपंथी जगाला देतो भक्तीच्या पंथाने जगाला देण्याकरिता तो निघालेला आहे त्याच्याही चित्तामध्ये त्या ठिकाणी मला काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे तुम्ही म्हणाल त्याला जर सगळंच काही मिळालेलं आहे मग काय मिळवायचं आहे त्याला सुद्धा भगवंताच्या सानिध्याची आवश्यकता वाटते त्याला भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा वाटते आणि भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं त्याचं सानिध्य प्राप्त करून घेणं त्याच्याशी बोलणं त्याचा अंगसंग मिळवणं हेच त्याच्या दृष्टीने हिताचं वाटतं मग असं असणारं त्या ठिकाणी हित प्रत्येकाचं स्वतंत्र असणारं हित आहे आता समाजामधल्या 4-5 वर्गांचं हित मी आपल्या समोर मांडलं मग आता आपण विचार करावा की हे कीर्तन जे आपण ऐकतो ना या कीर्तनामध्ये फक्त सांगितलं जातं मग आपण काय करायचं त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला फक्त बसवायचं आपण कोणत्या कप्प्यात बसवत जायचं ज्याला जिथे त्या ठिकाणी वाटेल आपण कुठे आहोत त्याची जाणीव आपोआप होते मला आता हा स्वर चालू आहे आणि तो मृदंगाचा पण स्वर चालू आहे मग या हार्मोनियमचा स्वर आणि मृदंगाचा स्वर जर सारखा करायचा असेल तर एकतर त्या ठिकाणी स्वर लावण्याची पद्धत अशी असते महाराज एकतर फार उंच स्वर लावायचा आणि मग पेटी त्या ठिकाणी चालू करायची स्वर धरायचा आणि मग तो फार उंच असेल ना तिथून कमी 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 करत यायचं आणि जिथे लागेल तिथे थांबायचं नाहीतर फार कमी करायचा आणि मग तो परत हार्मोनियमचा स्वर धरायचा मग वाढवत 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 जायचं जिथे लागेल तिथे थांबायचं हा नियम आहे असं त्या ठिकाणी महाराज कथा ऐकत असताना कीर्तन ऐकत असताना सत्संग करत असताना आपण त्या ठिकाणी आपला स्वर लावून ठेवायचा आणि ते बोलणारं त्या ठिकाणी बोलतच राहतं मग ते बोलता बोलता त्या ठिकाणी आपलं जिथं लागू पडतं ना तिथं आपण लावून घ्यायचं मग आपण पाहायचं आपण पामरात म्हणतो की आपण विषयी पुरुषात म्हणतो की आपण जिज्ञासू पुरुषात म्हणतो की आपण मुक्त पुरुषात म्हणतो की आपण ज्ञानोत्तर भक्ती करणारे भक्त आहोत त्या वर्गात आपण म्हणतो आपण कुठे म्हणतो हे आपण पाहून घ्यायचं बहुतांश त्या ठिकाणी समाजामध्ये निदान या कीर्तनाच्या मंडपात येऊन बसणाऱ्या लोकांमध्ये तरी पामर नावाचा वर्ग सहजासहजी येत नाही कारण त्याला याच्याशी काही घेणं देणं वाटत नाही त्याला धोतर नेसलेलं फेटा बांधलेलं बावळच वाटतं त्याच्या दृष्टीने ते मूर्ख आहे आणि हे चाल कुटणारे सगळेच बावळत आहेत ते पामराची दृष्टी आहे म्हणून तो तिथे येतही नाही आणि त्यांचे गुन्हावार घातही नाही त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी थोडासा पुढे गेलेला वर्ग असतो विषय पुरुष फार तर फार त्याच्या पोटात संसाराची अपेक्षा असते तो त्या ठिकाणी कुठेतरी परमार्थाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करतो पण याच्यात जास्त जर गर्दी कोणाची असेल तर जिज्ञासू पुरुषांची गर्दी आहे जे जिज्ञासा परमात्म्याला जाणण्याकरिता त्या ठिकाणी आलेले आहेत असे आणि त्याच्यातही कुठेतरी विरळ एखादा ज्ञानी पुरुष सापडतो की जो ज्ञान संपन्न आहे आणि ज्याचं सगळं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि मग तो विलक्षण भक्ती करणारा भक्त तर तो संत वर्गामध्ये मोडतो जो स्वतः तर भक्ती करतो तर जगाला भक्तीला लावतो हा त्या ठिकाणी संतांचा वर्ग आहे ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या भक्तांचा वर्ग आहे हा तो तर काही स्वतंत्र आहे महाराज म्हणून या सगळ्या समाजामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी वृत्तीचे लोक सापडतात हे ऐकत असताना त्या ठिकाणी महाराज आपण सतत ऐकत असतात कीर्तन हे एक आरसा आहे ना या कीर्तनरूपी आरशात आपलं त्या ठिकाणी मुख पाहत जावं आणि ते पाहिलं की आपण कुठे आहोत हे आपण जाणून घेत जावं आणि मग त्यावेळेला सुरुवात करत जावी जर विषयी अवस्थेमध्ये आपण सगळेजण असू तर लक्षपूर्वक ऐका खऱ्या अर्थानं विषय पुरुषाच्या चित्ताचा विषय संसार आहे त्याला पत्नी आवडते त्याला मुलं आवडतात त्याला धन आवडतं त्याला संसार सगळा प्रिय वाटतो पण हे जे सगळं त्या ठिकाणी आपण करतो आहोत या सगळ्या करण्यातून त्या ठिकाणी सारासार विचार जर चित्तात आपण धारण केला तर हे करणं खरोखर सोयीस्कर आहे का योग्य आहे का हे करण्यानं त्या ठिकाणी खरोखर आपल्याला हित होणार आहे का याचा विचार त्यांनी केला पाहिजे याच्याकरिता पुढचा मुद्दा मांडला पाहिजे कारण खरं हित त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे ना आता 3 प्रकारची हित मी तुमच्या समोर मांडतो एक त्या ठिकाणी लौकिक असणारे हित आहे दुसरं त्या ठिकाणी अलौकिक असणारे हित आहे आणि तिसरं पारलौकिक असणारे हित आहे 3 प्रकारचे हित आहे लौकिक हिताचा जर विचार केला तर इथे पत्नी प्राप्त करून घेणं मुलगा प्राप्त करून घेणं संपत्ती प्राप्त करून घेणं नाव प्रतिष्ठा प्राप्त करून घेणं हे लौकिक असणारे हित आहे लौकिकातले हित याचं थोडंसं पुढे झाला अलौकिक असणार आहे एखाद्याला त्या ठिकाणी पत्नी मुलं तर प्राप्त करायचे आहेतच आहे त्याला त्या सगळ्या गोष्टी मुबलक आहेत पण त्याहीपेक्षा तो पुण्यार्जन करण्याच्या मागे लागला यज्ञ आगादी कर्म करतोय आणि तो त्याच्याही पुढे जाऊन त्या ठिकाणी महाराज आणि स्वर्ग प्राप्तीकरिता प्रयत्नशील आहे ज्याला वाटतं की स्वर्ग ज्यानं स्वर्गाविषयी फार ऐकलंय ज्याला माहिती आहे स्वर्गामध्ये त्या ठिकाणी फार सुंदर असणारी स्थिती आहे जिथे त्या ठिकाणी इंद्र राहतो अमृत पिण्याकरिता त्या ठिकाणी असतं तिथं नाही आधी व्याधी तिथं आधी नाही व्याधी नाही त्या ठिकाणी रोग नाही राई नाही झोप नाही आळस नाही चिंता नाही काही नाही महाराज फक्त त्या ठिकाणी आनंद भोगणे आणि सुख भोगणे एवढंच एक काम त्या ठिकाणी स्वर्गात आहे या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी जाण्याकरिता प्रयत्नशील असणारा जो वर्ग आहे तो त्याला त्या ठिकाणी हित समजतोय आणि तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी महाराज जर बोलायचं ठरलं तर ते सुखाचंच आहे गोष्ट खरी आहे पण ते सुख राहील किती दिवस याचा विचार केला पाहिजे
जे चूक आहे संसारातलं जे हित आहे हे हित तर त्या ठिकाणी जाणारच आहे. कितीही प्रयत्न केला म्हणजे बायकोला चिरकाल जिवंत ठेवता येईल. म्हणजे एखादा असा काही उपाय शोधून काढला पाहिजे की माझी बायको त्या ठिकाणी चिरंतन असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे भागवतातला एक प्रसंग आहे, अष्टवसू आहे. अष्टवसू हे अष्टवसू जे आहेत ना याच्यापैकी एक जो त्या ठिकाणी मुख्य असणारा वसू आहे ना त्याची पत्नी, तिला त्या ठिकाणी महाराज मैत्री झाली मृत्यू लोकातल्या एका स्त्रीबरोबर. मृत्यू लोकातली एक त्या ठिकाणी स्त्री राजाची त्या ठिकाणी पत्नी, तिचं आणि त्या स्त्रीचं त्या ठिकाणी मैत्री झालं वसुपत्नी. आता ती वसुपत्नी राहते स्वर्ग लोकात आणि ती राजाची पत्नी राहते मृत्यू लोकात. स्वर्ग लोकातले आयुष्य जगणं आणि मृत्यू लोकातले आयुष्य जगण्याचं फार अंतर आहे, फार मोठी त्या ठिकाणी तफावत आहे. मृत्यू लोकातले लोक भराभर त्या ठिकाणी आपल्याला वाटतं आयुष्य एवढं आहे, पण काय नाही. देवतांच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे, क्षणभरातच आयुष्य आहे, पण संपून जातं. तिनं असा विचार केला की माझी मृत्यू लोकात असणारी मैत्रीण आहे ती माझी फार जीवाची मैत्रीण आहे. जर त्या ठिकाणी ती मृत्यू लोकात राहील आणि तिचे जर जीवन त्या ठिकाणी जगेल तर फार लवकर होऊन जाईल. माझं तिचं मैत्री आताच त्या ठिकाणी सत्य झालं आणि 2-5 मिनिटं त्या ठिकाणी माझ्या दृष्टीने झालं की ती मरून जाईल, ती जास्त काळ जगावी. म्हणून तिनं काय केलं माहितीये, नवऱ्याला विनंती केली कामधेनू, जी कामधेनू आहे ना, कामधेनूचं दूध पिल्यानं आयुष्य त्या ठिकाणी फार वाढतं आणि चिरंतन स्थिती प्राप्त होते. स्वर्गातल्या देवतांसारखं आयुष्य त्याला प्राप्त होते, निरोग आयुष्य प्राप्त होते. मग तिने नवऱ्याला विनंती केली की तुम्ही काहीतरी करा आणि ही कामधेनू त्या ठिकाणी आपल्या कावडीत घ्या, म्हणजे तिचं दूध काढून मी माझ्या मैत्रिणीला प्यायला देईन. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, थोडं लक्षपूर्वक ऐका. चोरी केली गायीची, कामधेनूची चोरी केली की त्या ज्या ऋषींच्या आश्रमात कामधेनू होती त्यांनी पाहिली आणि त्यांनी शाप देऊन टाकला वस्तूला, मृत्यू लोकातल्या लोकांसारखे कर्म करतात, जा मानव होऊन जन्माला यावं लागेल. 8 त्या ठिकाणी वस्तू होती, 8 लोकांना शाप प्राप्त झाला, बाकीचे 7 पाया पडायला लागले. म्हणजे त्याच्या बायकोला दूध हवं होतं म्हणून त्यानं चोरी केली ना आम्हाला का विनाकारण फसवतात. सांगितलं ठीक आहे, आता माझा शाप खोटा होणार नाही, तुम्हाला मृत्यू लोकात जन्माला जावंच लागेल. जन्मल्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी शरीर सोडून द्याल, पण याला मात्र ते भोगावं लागेल. भीष्माचार्यांचं चरित्र माहिती आहे तुम्हाला. शंतनू आणि त्या ठिकाणी गंगा यांचा विवाह झाला. तो त्या ठिकाणी महाराज असं सत्य लोकांमध्ये त्या ठिकाणी तो राजा गेला होता, तिथे गंगा येऊन बसली. त्या गंगेला त्या ठिकाणी पाहिलं, तिच्या अंगावरचं शुभ्र असणारं वस्त्र त्यानं पाहिलं आणि तिच्याकडे पाहून एवढा मोहित झाला. त्या ठिकाणी अपरिचर नावाचा राजा होता. त्या राजानं त्या ठिकाणी गंगेकडे पाहिलं, गंगेनं राजाकडे पाहिलं, अतिशय सुंदर असणारा राजा. दोघांची नजर झाली, एकमेकाकडे पाहून हसतच राहिले ब्रह्मदेवाच्या समोर. ब्रह्मदेव राजाला म्हणा, अरे मृत्यू लोकात त्या लोकांसारखे वागता आहात आणि असं त्या ठिकाणी कृत्य सत्य लोकात येऊन त्या ठिकाणी करतात, तुम्ही कामी प्रवृत्तीच्या जा, मी तुम्हाला शाप देतो, मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. गेले महाराज मृत्यू लोकात, गंगेला खाली यावं लागलं आणि त्या राजाला शंतनू व्हावं लागलं आणि पुढे जाऊन त्या ठिकाणी महाराज गंगेचा आणि शंतनूचा विवाह झाला. अशी आपण त्यांना पाहतो. हे जे अष्टवसू आहेत त्यांना शाप प्राप्त झाला आणि गंगेनं शंतनू बरोबर विवाह केल्याबरोबर गंगेनं बोलायला सुरुवात केली की असं आहे, मी तुमच्याशी विवाह करते पण माझे गट आहे, तुम्ही मला काही प्रश्न विचारायचा नाही, तुम्ही प्रश्न विचारला की मी चालेल, बस निघून जाईन म्हणे लगेच. असं सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी तो म्हणला ठीक आहे. कालांतराने तिला मुलगा झाला, पहिला मुलगा झाला की गंगेनं हातात घेतला आणि प्रवाहात नेऊन सोडून दिला. राजाला त्या ठिकाणी वाटलं बाप्पा माझा मुलगा बुडून टाकला, आता काय करावं, पण काही बोलला नाही. म्हणत काय बोलला नाही, जर बोललं तर निघून जाईल ना बायको, काय करावं आता, म्हणून बोलला नाही. दुसरा मुलगा झाला, दुसराही सोडून दिला पाण्यात. असे 7 मुलं होते, हे 7 वस्तू तिच्या पुढे जन्माला आले आणि तिने पाण्यात सोडून दिले. 8वा वस्तू त्या ठिकाणी महाराज जन्माला आला आणि तो त्या ठिकाणी सोडणार इतक्या शंतनू थांबवलं, म्हणजे खबरदार सोडू नको, तू त्या ठिकाणी माझे मुलं काय मारतेस मला सांग, माझ्या वंशाला दिवा लागू दे. असं म्हटल्यावर तिने सांगितलं तुम्हाला सांगितलं तर मला प्रश्न विचारायचा आहे, तू का करते, हा तुमचा मुलगा तुमच्या राजा घ्या, मी चालले. गंगा निघून गेली आणि भीष्म त्या ठिकाणी महाराज राहिले. केवढं त्या ठिकाणी जीवनभर कष्ट सहन करावे, लक्षपूर्वक आहे का सहन करावे लागले. त्याच्या बायकोला असं वाटलं होतं मागच्या जन्मामध्ये की माझी मैत्रीण चिरंतन राहावी. ऐकतात ना, पण चिरंतन काय ठेवता आलं नाही मला, काही केलं तरी चिरंतन कोणाला राहता येत नाही. मग थोडासा विचार करा, ज्या पत्नीकरिता आपण सायास करत असलो तर ती चिरंतन किती काळ राहील, ज्या मुलाकरिता आपण सायास करतो तो चिरंतन किती काळ राहील, ज्या संपत्तीकरिता आपण सायास करतो ती चिरंतन किती काळ राहील. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी मनामध्ये चक्र असं फिरत असेल, या बाबाचं म्हणणं आहे बायका पुढे सोडून द्या, तसलं डोक्यात येऊ नका, तुमचे संसार कशाला उद्ध्वस्त करू मी तरी, असं नाही मायबाप. लक्षपूर्वक आहे का, मला सांगायचं तात्पर्य हे आहे, साधू संतांनी संसार सोडून जंगलात जायला लावलं नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही संसारात राहा,
तुम्ही पत्नीबरोबर त्या ठिकाणी व्यवहार करा, मुलांबरोबर व्यवहार करा, संपत्तीचं अर्जन करा, गृहस्थाश्रमातले जेवढे धर्म आहेत तेवढे सगळ्या धर्मांचे पालन करा. फक्त ते तुमच्या चित्ताचा विषय करू नका, हा महत्वाचा विषय आहे. तुमच्या चित्ताचा विषय परमात्मा असू द्या, तुम्ही त्याच्या सुखात राहा, सुखे करावा संसार, सुखानं संसारात राहावं. तरी न संडावे तुम्ही वार, भगवंताचं चिंतन करावं, आषाढी कार्तिकीची वारी करावी, भजन भगवंताचं करत राहावं, संसारातच राहावं. वेदशास्त्र हात उंच करून काढणे सांगतात महाराज. सांगायचं तात्पर्य हेच आहे, वेदशास्त्र हात उंच करून सर्वांना सांगतात असं मी संसारी जीवा वेगू करी हरी हरी म्हणत राहतो. वेदशास्त्र वारी बाया सदा हात उंच करून काढणे सांगतात महाराज. भगवंताचं भजन करा, संसारात राहू नका असं नाही, संसार करू नका असं नाही, संसारातच राहिलं पाहिजे. त्या संसारात राहूनच हित करता येईल, संसारात राहूनच विलक्षण असणाऱ्या त्या ठिकाणी या शत्रूंवर विजय प्राप्त करता येईल. काम आवरणं मोठं कठीण आहे, क्रोध आवरणं मोठं कठीण आहे, लोभ आवरणं मोठं कठीण आहे, सहजासहजी आवरला जात नाही. मग गृहस्थाश्रमाचा स्वीकार जर केला तर भडकलेला काम शांत करता येईल. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, माझ्या शब्दांचा अर्थ सर्वांनी लक्षात घ्या. भडकलेला क्रोध त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीची जर प्राप्ती करून घेण्याची इच्छा असली, ती जर प्राप्त झाली नाही, भयंकर क्रोध माणसाला निर्माण होतो. संसारात राहून जर त्या ठिकाणी काम पूर्ण झाला तर क्रोध सुद्धा वाढणार नाही, तोही त्या ठिकाणी शांत राहील. काम क्रोधादी विकारांवर त्या ठिकाणी ब्रह्मचारी राहून संन्यासी होऊन विजय प्राप्त करून घेण्यापेक्षा गृहस्थाश्रमात राहावं आणि स्वैर असणाऱ्या इंद्रियांना त्या ठिकाणी विधीच्या बंधनात बांधून टाकावं, म्हणजे ते स्वैर होणार नाही. संसाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी संसारातली जी काही मंडळी आहेत, साधनं आहेत ना, हे भगवंताच्या प्राप्तीची साधनं आहेत असं समजावं आणि संसारात राहावं, पण संसाराला चिकटू नये. तिथे राहून त्या ठिकाणी महाराज परमात्म्याच्या प्राप्तीची अपेक्षा अंतःकरणात ठेवावी आणि संसार करत राहावा, म्हणजे आपल्या चित्ताचा विषय परमात्म्याची प्राप्ती असावी. गृहस्थाश्रम करू नये असं नाही, तर परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा ठेवून गृहस्थाश्रमात पदार्पण करावा. म्हणून विषयी पुरुष जो आहे की नाही, त्याचं खरं हित याच्यातच आहे. त्यानं विचार केला पाहिजे की जे आपण मिळवतो ते चिरकाल टिकणार नाही. तर कोबरांचे प्रमाण सांगतो ते म्हणतो, ऐसे काहू न करा काही पुढे नाही नाशजा, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी, विश्वंभरणम परमात्मा, परमात्म्याची शरणागती करा. असं का काही करत नाही की जे करण्याने त्या ठिकाणी महाराज ज्याचा पुढे नाश होणार नाही. या साधनांचा जर त्या ठिकाणी स्वीकार केला आणि त्याच्या विरुद्धात चिंतन करत राहाल तर या सगळ्या गोष्टींचा नाश होतो. पण आपण ऐकतात पत्नीचा जर त्या ठिकाणी 8 तास केला तरी पत्नीचा सुद्धा काय होईल, नाश होईल. मुलगा जरी हवा असेल त्याचाही कालांतराने नाश होईल. चिरंजीव हस्तं टिकणार नाही. धनाचा विचार करत असाल तर या धनाचा नाही विश्वास, जशी सरोवरी छाया, जसं त्या ठिकाणी झाड असताना झाडाची सावली दिवसातून 3 ठिकाणी फिरते, तसं त्या ठिकाणी धन सुद्धा सारखं फिरत राहतं. त्याची अभिलाषा पोटात न धरता भगवंताच्या प्राप्तीची अभिलाषा अंतःकरणात धरावी आणि चालत राहावं. एक मुद्दा संपला. त्याच्या पुढे त्या ठिकाणी महाराज याच्या पुढे जाऊन काही लोक ही अपेक्षा तर सोडून देतात, स्वर्गाची अपेक्षा करतात. हे नाशिवंत आहे हे सगळं तुम्हाला कळालं, फार पाणी लावून सांगण्याची आवश्यकता नाही. थोडं पुढे चला. स्वर्गाची अपेक्षा करणारा जो मनुष्य आहे ते स्वर्गाची अपेक्षा करणाऱ्या माणसाला सांगतो, त्याला ते हित वाटतंय ना, त्याच्या विरुद्ध सांगितलं पाहिजे. असं आहे, स्वर्गामध्ये भोग आहे, स्वर्गामध्ये सुख आहे, पण स्वर्गातलं सुख त्या ठिकाणी कुठपर्यंत प्राप्त होईल, कुठपर्यंत राहील, जोपर्यंत आपलं पुण्य आहे
ते पुण्य संपलं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागलं. क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य संपलं की पुन्हा त्या पुण्याची पावती सरेल, सगळी इंद्रपणाची उठी उतरेल, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोक. आपोआप मृत्यू लोकात त्या ठिकाणी यायला सुरुवात करतात. त्याला त्या ठिकाणी जमत नाही महाराज. तुका म्हणे जाती पुण्यक्षया भवती, पुण्यक्षया भवती, पुण्यक्षया भवती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया भवती, पुण्यक्षया भवती, पुण्यक्षया भवती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया भवती, पुण्यक्षया भवती, पुण्यक्षय अधोगती. अधोगतीमध्ये त्या ठिकाणी खालच्या गतीला, स्वर्गलोक त्या ठिकाणी ऊर्ध्वलोक आहे, तिथलं पुण्य संपलं की अधोगतीला जावं लागतं. पुण्य संपलं रे संपलं की अधोगती प्राप्त होते. म्हणजे ते जरी मिळवलं तरी चिरंतन राहण्यासारखं नाही महाराज. म्हणजे लौकिक सुख ते चिरंतन नाही, लौकिक हित ते चिरंतन नाही, अलौकिक हित ते चिरंतन नाही. मग त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी महाराज पारलौकिक असणार नाही. पारलौकिक हित जर काय असेल ना तर या स्वर्गालाही बाजूला सारून, सत्य आधी करून लोकांनाही बाजूला सारून परमात्म्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्नशील असणं, परमात्म्याला जाणून परमात्म्याच्या दर्शनाकरिता प्रयत्नशील असणारा जो जीव आहे तो पारलौकिक हिताकरिता त्यासाठी प्रयत्नशील आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते जे हित आहे ते अन्य ठिकाणी कुठेही प्राप्त होत नाही. अन्य योनीमध्ये त्या ठिकाणी जाऊन ते मिळत नसतं. ते मिळालं तर याच योनीमध्ये त्या ठिकाणी प्राप्त होतं. इथेच आल्यानंतर माणसाच्या शरीरात आल्यानंतरच तत्वज्ञान ग्रहण करता येतं. इतर शरीरात त्या ठिकाणी तत्वज्ञान ग्रहण क्वचित असं त्या ठिकाणी उदाहरण पाहायला मिळतं की जे तत्वज्ञानाची चर्चा प्राणी पक्षी करतात. आपण तुळशी रामकथा ऐकतो ना, रामकथा त्याचा संवाद आहे काक भुसुंडीजी महाराज आणि गरुडजी महाराज, दोनही पाखर आहेत, एक कावळा आहे आणि एक गरुड आहे. दोघे जण एकमेकाला संवाद त्या ठिकाणी करून सांगतात. क्वचित पाहायला मिळतं. भागवतात कुठे कुठे असा प्रसंग पाहायला मिळतो की गजेंद्रासारखा हत्ती हातात फुल घेऊन देवाला हाका मारतो, कुठेतरी पाहायला मिळतं. पण बहुतांश जर त्या ठिकाणी पाहिलं तर अन्य योनीमध्ये परमात्म्याच्या प्राप्तीचा बोध प्राप्त होत नाही. आणि हे आपण सतत ऐकत असतो. पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. आपण याचं बरेच पुढे सरकलेलो आहोत. लक्षपूर्वक ऐका. सतत चिंतन ऐकत असतो पण तेच पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे
की माणसाच्या शरीरात आल्यानंतरच ज्ञान प्राप्त होतं, दुसरीकडे कुठे प्राप्त होत नाही, बरोबर आहे ना? म्हणजे इथेच आल्यानंतर ते मिळतं. पण मला सांगा, हे कळतं सगळ्या लोकांना, हे सगळेजण ऐकतात, खरी गोष्ट आहे, पण ऐकतात किती लोक याला महत्व आहे ना. हे ऐकणं वेगळं ना ऐकणं वेगळं ऐकतात लोक ऐकतात ना. आता तुम्ही होते ना मुंबईला ऐकायला, तिथे त्या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित झाला होता की ऐकतात सर्व लोक, पण ऐकत नाही ना माय बाप कोणी. खरी वस्तू हेच आहे, सगळे लोक ऐकून ठेवतात की माणसाच्या शरीरात आल्यावर मिळतंय, माणसाच्या शरीरात आल्यावर कळतंय, इथंच त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घेतात. किती परिश्रम, किती काठीण्य, किती काठीण्य, दुर्लभाचं वर्णन करून सांगू. ऐका, दोन तीन गोष्टी दुर्लभ आहेत, शंकराचार्य वर्णन करून सांगतात. हे दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. ह्या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्याच्यातही मुमुक्षत्व म्हणजे मोक्ष प्राप्तीची इच्छा दुर्लभ आहे, आणि त्याच्यातही पुन्हा त्या ठिकाणी महापुरुषाचा संग होणं दुर्लभ आहे. तीन गोष्टी दुर्लभ आहेत. देवानुग्रह हेतुकम, देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होणाऱ्या तीन दुर्लभ गोष्टी सांगितल्या. एक माणसाचं शरीर पहिलं तर आपल्याला मिळालंय, दुर्लभ असून त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त आहे. नंबर 2, याच्यात आल्यानंतर त्या ठिकाणी मला संसार सुखाला डावलून, स्वर्ग सुखाला डावलून परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होणं हे मोठं कठीण आहे ना. याच्यातूनच लोक पुढे सरकत, की सरकले तरच त्या ठिकाणी तिथपर्यंत जातील. हीच सांगायचं मला, खरं ही तर तेच आहे, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. मग लोक त्या ठिकाणी हित म्हणतायत संसाराला, लोक हित म्हणतायत स्वर्ग सुखाला, लोक हित म्हणत नाहीत परमात्मा प्राप्तीला. परमात्मा प्राप्ती जर हित वाटलं असतं तर लोक त्या ठिकाणी स्वर्गाच्या बंधनात अडकले नसते. परमात्मा प्राप्ती जर हित वाटलं असतं तर लोक संसार बंधनात अडकले नसते. लोक इथे अडकलेले आहेत त्या त्यांना ते हित वाटत नाही परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, त्याच्यावर काही अडकत नाही ना. सगळेजण मस्त आहेत तिथे त्या ठिकाणी रेंगाळलेले. एक राजा होता महाराज, दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक ऐका. एक राजा होता, त्याला एक मुलगी होती बरं. त्या मुलीनं त्या ठिकाणी असा मुद्दा मांडला की मला त्या ठिकाणी असा पती पाहिजे जो त्या ठिकाणी 7 जी तळ्याची इमारत बांधायची, 7 मजल्यांची इमारत बांधायची, मी वरच्या मजल्यावर जाऊन थांबेन, आणि त्या मुलाने त्या ठिकाणी सूर्योदयाला चढायला सुरुवात करायची वरती, सूर्यास्तापर्यंत जो माझ्यापर्यंत येईल, इमारत 7च तळाची आहे, आणि सूर्यास्तापर्यंत जो माझ्यापर्यंत येईल, सगळ्यात पहिला जो येईल त्याच्या वेळात मी वरमाला घालेन. 7 तळाची इमारत होती. काय होतं माहितीये, सगळ्यात खालचा जो ताळ होता ना, त्या सगळ्यात खालच्या मजल्यामध्ये त्या ठिकाणी बुकिंग करायची व्यवस्था, बुकिंग करायची. मी आलो, मला एवढी पाहिजे. आणि सगळ्यात वरती काय होती, ती राजकुमारी. 2 मजले तर गेले, मधले 5 मजले आहेत. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 5 विषय ठेवले, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय. या 5 विषयांमध्ये त्या ठिकाणी ठेवलं भारत. आणि सांगितलं असं वरती राजकुमारी आहे, आणि सूर्योदयापासून त्या ठिकाणी ती शर्यत सुरू झाली. बरेच लोक आले, त्यांनी नावं नोंदवले, जायला सुरुवात केली. काही असे महाभाग त्या ठिकाणी होते, त्यांनी विचार केला आता जायचं आहे ना आपल्याला, सूर्यास्तापर्यंत त्या ठिकाणी गेलं तरी चालेल ना, निवांत गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी चालायला सुरुवात केली. घाईघाईनं तर निघाले महाराज. निघत असताना त्या ठिकाणी शब्द, असा सुंदर ध्वनी ऐकायला आला, असा मधुर नाद ऐकू आला. काही भजनानंदी होते, काही त्या ठिकाणी नाद ब्रह्मामध्ये अडकणारे होते, ज्याला गायन फार आवडत होतं. असा मधुर स्वर त्या ठिकाणी बाहेर पडला. असं वाटलं बस हलूच मस्त पैकी त्या ठिकाणी महाराज त्याच्यामध्ये सगळं सगळं रमून गेले महाराज. शब्दातच रमले, बराच वेळ तिथेच. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज पुढे स्पर्श, त्याच्यानंतर स्पर्श म्हणजे त्या ठिकाणी हे झोपायला गाद्या होत्या, चांगल्या चांगल्या डनलपच्या मस्त ह्यापैकी होतं. मला हा स्पर्श शेवटी सांगा, म्हणजे तो जरा थोडा गरजेचा आहे. त्याचं असं समजा तुम्ही शब्दाच्या नंतर डायरेक्ट रस होता. रस म्हणजे काय, रसमलाई, भरपूर श्री बालाजी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, हे सगळं होतं महाराज. आता ते निघाले महाराज, आणि ते त्या ठिकाणी त्या शब्दामध्येच अडकले. आधी थोडेसे वरती गेले, तिथे त्या ठिकाणी भरपूर जेवायला मिळालं, आणि जेवण खावण केल्यानंतर त्या ठिकाणी अशी सुस्ती आली, काय सांगावं, जे नाही ते खायला होतं. आता ते नवीन लग्नाची पद्धत आली ना, सगळं मांडून ठेवायचं आणि हाताने घेऊन खायचं. मग त्यात फार अनेक पदार्थ असतात, ज्याला जो वाटेल त्याला तो घ्यायचा आणि मस्तपैकी खायचं, काय बंधन नाही, जेवढं लागेल तेवढं खा. असं त्या ठिकाणी असतं ना, भरपूर लोक खातात. लग्नाचं काही होती वेळच लागते, उशिरा लागतो. आधीपासून जेवण चालू असतं, जेवण करायचं, त्या वरबापाला वरमायला तोंड दाखवायचं, निघून गेलं तरी चालतं, काही हरकत नाही. अशी आता ती अवस्था आहे. आता याने विचार केला, भरपूर खाऊन घ्या, खायला सुरुवात केली, खाण्यातच रमले बरेचसे. ते त्या ठिकाणी रमून पुढे त्या ठिकाणी जावं लागले. पुढे जायला लागले की पुढे जाऊन त्या ठिकाणी तो स्पर्श सापडला.
गादी सापडली, चांगली हवा मस्त पैकी लागते, एअर कंडिशन रूम आहे, डनलपची गादी आहे, चांगला गारवा लागला की माणसाला अशी पण बिगर जेवता झोप येते. म्हणा तुम्ही येते जेवल्यावर काय सांगायचं महाराज, म्हणून त्यांनी भरपूर त्या ठिकाणी खाल्लं झोपले ना महाराज. म्हणजे या सगळ्या विषयांमध्ये अडकले, संध्याकाळ होऊनही गेले, एकही वरती गेला नाही. 5 विषयांमध्ये सगळेजण अडकले, शब्द स्पर्श रूप, काही पाहण्याच्या छंदात अडकले. एवढ्या सुंदर सुंदर वस्तू, एवढे देखावे पाहायला होते, ते पाहण्यातच रमले. रूप या सगळ्या गोष्टींमध्ये रमून गेले महाराज. संध्याकाळपर्यंत कोणी वरती जायला तयार नाही, फार थोडा वेळ राहिला. राजाला चिंता वाटली, हे सगळे इथे रमले, एकही वरती जात नाही, काय केलं पाहिजे. विचारच करतो, इतक्यात एक धावत आला. त्यानं नाव नोंदणी सुद्धा केली सूर्यास्ताच्या आधी, आणि नाव नोंदणी करून जो निघाला ना महाराज, त्याने एकही मजला पाहिला नाही. मजला डायरेक्ट वरच्या मजल्यावर गेला आणि राजकुमारीने त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली. का बरं, त्यानं एकाही विषयाकडे लक्ष दिलं नाही, सगळ्या विषयांना दुय्यम ठरवलं आणि राजकुमारीची प्राप्ती करून घेणं हे त्या ठिकाणी मुख्य कर्तव्य त्यानं ठरवलं. म्हणजे याच्याकडे जर पाहत राहाल तर याच्यातच अडकाल, तिथपर्यंत जाऊन त्या ठिकाणी शक्य होणार नाही. या लोकांना तेच हित वाटलं, राजकुमारी हित वाटली नाही, म्हणून ते तिथंच रमत राहिले. तसं संसारातल्या लोकांना त्या ठिकाणी बायका पोरं हित वाटतात, ते त्याच्यात रमतात. काहींना स्वर्गसुख हित वाटतं, ते त्याच्यात रमतात. काहींना सत्य लोकात जावं वाटतं, ते त्याच्यात रमतात. परमात्म्यापर्यंत जाणारे फार थोडे असतात महाराज, ते तिथपर्यंत त्या ठिकाणी घाई कोणी जात नाही. पण माणसाच्या शरीरातच तिथपर्यंत जाता येतं, अन्य कोणत्या माध्यमातून जाता येत नाही. पण हे त्याच्या प्राप्तीकरिता मिळालेलं साधन आहे, पण तिथपर्यंत त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. मग या सगळ्या लौकिक त्या ठिकाणी हितापेक्षा, अलौकिक हितापेक्षा पारलौकिक हिताची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणारा काही दुर्लभ आहे. म्हणून काय नाही, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् प्रतिसिद्ध आहे. एखादा त्या ठिकाणी सिद्ध पाहायला मिळतो, एखादा भक्त पाहायला मिळतो, जो भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला सगळ्या प्रलोभनांना त्या ठिकाणी समोर आणून मांडा, तो कोणत्याही प्रलोभनाचा स्वीकार करत नाही. त्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी दुय्यम वाटतात. त्याला परमात्माच त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्याची इच्छा पोटात असते, त्याच्याशिवाय दुसरं त्याला काही आवडत नाही. धनाचा त्याग करून टाकतो, मानाचा त्याग करून टाकतो, प्रतिष्ठेचा त्याग करून टाकतो, आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग करून परमात्म्याचं चिंतन करत राहतो. आणि तेच त्याला खऱ्या अर्थाने हित वाटतं, आणि त्याला जे हित वाटतं तेच खऱ्या अर्थाने हित आहे म्हणा. ऐकतात ना तुम्ही सगळेजण, हे फक्त त्याचं एकट्याचं हित नाही, हे आपलं सगळ्यांचं हित आहे. म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी अडकून पडण्यापेक्षा या गोष्टींचा बारकाईने डोळसपणाने विचार करावा, आणि या विचार करून त्या ठिकाणी टाकण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून त्या ठिकाणी विचारपूर्वक या सगळ्याचा आपल्या अंतःकरणातून त्याग करावा, सगळ्या व्यवहारामध्ये राहावं, आणि व्यवहार करत असताना भगवंताचं चिंतन करत राहावं, आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता कायास करत राहावं. जो सगळ्या प्रपंचामध्ये राहून त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीचं चिंतन सदैव करत राहतो, तोच खऱ्या अर्थानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. आणि जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना महाराज, त्याचं कौतुक महाराज करतात.
तुकोबारांनी समाजाचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्या ठिकाणी हा वर्ग शोधून काढला. सगळ्या लोकांमध्ये विलक्षण वाटला म्हणून, कारण तो सगळ्यांपेक्षा हटके आहे ना. त्याच्या चित्तामध्ये फक्त हित करून घ्यायचं आणि त्याला खरं हित कळालं. तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी कळत आहे ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न कराल तर त्या जाणार आहेत. मग ते मिळवणं हित नाही, लौकिक आणि पारलौकिक दोन्ही पण त्या ठिकाणी हित नाही महाराज. खऱ्या अर्थाने हित तर हित तेच आहे जे परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये त्या ठिकाणी आहे. परमात्म्याची प्राप्ती करून सगळ्यात मोठं हित आहे. मग असं हित ज्याला कळालं तो अतिशय दुर्लभ आहे. सगळ्यांना ते हित कळत नाही. एखादाच क्वचित असा असतो जो एकांतात जाऊन बसतो आणि एकांतात बसून त्या ठिकाणी बारकाईने विचार करतो. कीर्तनकार बाबा आपल्या समोर सांगत होता, अरे हे हित नाही, ते हित नाही, याच्यात हित नाही, त्याच्यात हित नाही, मग हित कशात आहे? परमात्म्याच्या प्राप्तीची. कारण असा परमात्माच एकटा असा आहे की जो काल होता, आज आहे, उद्या पण राहणार आहे. बाकीचं त्याच्या वाचून जे आहे ते काल नव्हतं, आज दिसतं, उद्या राहणार नाही. ऐकतात ना तुम्ही? परमात्मा एकटाच असा आहे जो कालही होता, जो आजही आहे आणि जो उद्या पण राहणार आहे. बाकीचं जे परमात्म्याला सोडून आहे ते सगळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, पण ते सगळं बेगडासारखं आहे महाराज. विषयाचे समसुख बेगडाची बांगडी, आभळाची सावली जायला, आभळाची सावली जशी जाणारी आहे, जसं बेगड त्या ठिकाणी जाणार असतं, त्याची चमक जाणारी असते, जशी ही त्या ठिकाणी संसाराची स्वर्ग लोकाची चमक आहे आणि ही जाणारी आहे. ही फक्त आता दिसते एवढीच आहे, ही काल नव्हती आणि उद्या पण राहणार नाही, हे त्याला कळालं. आणि ते त्याला कळालं म्हणून तर तो त्या ठिकाणी शाश्वत असणारं जे तत्व आहे त्याला घालण्याकरिता कळतेच खरं हित आहे. पण आपण सर्वांनी प्रवास करावा त्या शाश्वत तत्वाला प्राप्त करून घेण्याकरिता. मग खरंच जर अंतःकरणापासून कीर्तन ऐकत आहात तर लक्षपूर्वक ऐका मायबाप. असं आहे आपल्या सर्वांचं खरं हित हेच आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. आणि बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी परमात्म्याच्या प्राप्तीला बाऊ करून ठेवले. परमात्म्याची प्राप्ती फार बाऊ केल्याने मिळत नसते, अशी त्या ठिकाणी होत असते. घाबरू नका, भेऊ नका. फार खडतर साधना करावी लागेल मग परमात्मा भेटेल, फार कष्ट सहन करावे लागतील मग परमात्मा भेटेल. या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्या गेल्या आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मनात फार कष्टात जीवन जगतो. आपल्याला वाटतं ते तुकाराम महाराज होते, ज्ञानोबा होते, ते संत होते, त्यांना देव भेटला ना, आपल्याला कुठे भेटणार आहे का? आपण कुठे अवताराने खसखस असा प्रत्येक मनुष्य विचार करतो. असा विचार करू नका. एकदा काय झालं माहिती आहे? एकदा काय झालं, वृंदावनामध्ये बऱ्याचशा गोपी त्या ठिकाणी एकत्र झाल्या. या सगळ्या गोपींनी मिळून त्या ठिकाणी विचार केला. कोणी म्हणतोय मी त्या ठिकाणी कन्हैयाच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घालणार आहे, कोणी म्हणते मी कन्हैयाची वाट पाहते मी त्याच्याशी 2 शब्द बोलणार आहे, कोणी म्हणते मी कन्हैयाकरिता रबडी तयार करून आणली मी त्याला खाऊ घालणार आहे. प्रत्येक गोपीच्या चित्तात त्या ठिकाणी हाच विचार होता महाराज. आणि सगळ्या गोपी एकत्र येऊन त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करू लागल्या. हे माधवा मुकुंदा हरी रामा गोविंदा हरी रामा गोविंदा. भगवंताचं भजन करत होत्या महाराज. मुरलीधर नंद किशोर एवढं चिंतन चालू होतं. विनोगीत बघा, या विनोगीचं असंच वर्णन आहे महाराज. स्वच्छ जलम परमागुरंदिना न्यविशद वायुनावातम सगो गोपाल प्रोचित असं भगवंताचं त्या वृंदावनाचं सौंदर्य सांगितलं. मग भगवंताचे गुणांवाद गाऊ लागल्या. गोपिका एकत्र आल्या आणि भगवंताची वाट पाहते. आता कन्हैया येईल आणि मग आपल्याला भेटेल, आपण त्याला पाहू. त्यांना माहिती आहे संसारातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा हा कन्हैया श्रेयस्कर आहे. हा त्या ठिकाणी चिरंतन आहे, हा सगळ्यांच्या जीवाचा आधार आहे आणि याला मिळवणं हे जीवनाचं त्या ठिकाणी मुख्य सार आहे, जे खऱ्या अर्थाने गीत आहे. म्हणून त्या त्याची वाट पाहत होत्या. कर्मधर्म संयोगाने त्या रस्त्याने दुर्वासा मुनी चालली होती. दुर्वासा आणि दुर्वासाने त्या गोपिकांनी पाहिलं आणि पाहून त्या ठिकाणी महाराज गोपींनी त्यांना थांबलो. महाराज, ओ ऋषी महाराज थांबा ना जरा. थांबले महाराज. थांबल्यानंतर काय काम आहे म्हणे? काय नाही, तुम्ही आमचा कन्हैया पाहिलं का कुठे? आम्ही त्याची वाट पाहत आहोत. एक म्हणजे मी त्याच्याकरता फुलांचा हार आणला,
दुसरी म्हणते मी त्याच्याकरता खाण्याचे पदार्थ करून आले, रबडी आणली आहे, एक म्हणते मी त्याच्याकरता लाडू करून आणलेले आहेत, एक म्हणते मी त्याच्याशी बोलण्याकरिता थांबले आहे, एक म्हणते मी त्याला पाहण्याकरिता थांबले आहे. देवाला पाहण्याचा अर्थ पोटात आहे. आपल्यापेक्षा फार संपन्न आहेत त्या गोपिका, त्यांच्या घरी भरपूर गायी आहेत, फार दूध दुभत आहे, फार सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या आहेत. या सगळ्या चांगल्या गोष्टींना सोडून परमात्म्याला पाहण्याची इच्छा पोटात आहे. त्यांना तेच हित वाटतं, दुसरं काही हित वाटत नाही. हा महत्वाचा विचार आहे. दुर्वासा ऋषी बोलायला म्हणे, अरे तुम्ही अनपड गावरान त्या ठिकाणी खेडवळ असणाऱ्या गोपी आणि तुम्ही त्या ठिकाणी परमात्म्याची वाट पाहता, तुम्हाला माहिती आहे तो कन्हैया काय आहे? तो तर त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप आहे, तो परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. असं तुमच्यासारख्या बावळटांच्या हाताने खात असतो का आणि तुम्हाला दर्शन देत असतो का? असं त्या ठिकाणी दुर्वासा ऋषी बोलले. आणि अजून पुढे बोलायला सुरुवात केली. गोपिकाने सांगितलं, हो बाबा जरा थांबा. म्हणजे काय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे काय गैरसमज आहे? तुम्ही ज्याला कन्हैया म्हणता आहात ना, तो तुमचा कन्हैया वेगळा असेल, आमचा कन्हैया वेगळा आहे. म्हणजे कसं आहे, आमचा कन्हैया उच्च नीच पाहत नाही, आमचा कन्हैया ज्ञानी अज्ञानी पाहत नाही, आमचा कन्हैया श्रीमंत गरीब पाहत नाही, आमचा कन्हैया बाकीचं काहीच पाहत नाही. आमचा कन्हैया फक्त अंतकरणातला भाव पाहतो आणि आम्हाला भेटायला त्या ठिकाणी येत असतो. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. तुमचा चुकीचा त्या ठिकाणी भाव झाला, तुम्ही चालायला ऐकतात ना तुम्ही सगळेजण. म्हणून जे जे तुम्हाला इथून पुढे सांगतील फार कठीण आहे, परमात्म्याची प्राप्ती सहज नाही, सर्वांना होत नाही. हे जर ऐकत असाल तर हे त्या ठिकाणी ऐकून पोटात ठेवा आणि असंच त्या ठिकाणी त्याला संपवून टाका. पण हे ऐकण्यासारखं आहे जे संतांनी सांगितलं. ते म्हणतात भगवान अतिशय दयाळू आहे, भगवान कृपाळू आहे, जो सर्वांना त्या ठिकाणी भेटतो, सर्वांना दर्शन देतो, सर्वांबरोबर त्या ठिकाणी बोलतो आणि त्याची प्राप्ती करून घेणं हेच जीवनाचं सार आहे. हे आयुष्य जर निघून गेलं, हे शरीर जर संपून गेलं तर पुन्हा त्या ठिकाणी परमात्म्याच्या प्राप्तीचा विषय सुद्धा काढता येणार नाही. कारण दुसऱ्या युनिटमध्ये त्या ठिकाणी बोलणं तर लांब, हसणं सुद्धा जमत नाही. माणसाच्या शरीरात हसता येत नाही, फक्त बोलता येतं आणि हसता येत नाही. कधी गाढवांना हसताना पाहिलंय का तुम्ही? कधी बरेच कुत्रे एकत्र आले लागले हसायला म्हणे. त्यांना हसता येत नाही, त्यांना फक्त रडता येतं. बोलता तर येतच नाही, पण फक्त रडता येतं. आपणच अशी आहोत. आपण बोलतो सुद्धा, हसतो सुद्धा, रडतो सुद्धा, या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. इथे आल्यानंतर त्या ठिकाणी परमात्म्याला प्राप्त करून घेता येईल, ते सगळ्यात मोठे हित आहे महाराज. मग त्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. हे ज्याला कळतं तो अतिशय दुर्लभ आहे. का बरं दुर्लभ आहे? आणि ते सगळ्यांच्या घरी असलेले लेकरं जन्माला येत नाहीत ना बाबा. अशी मुलं जन्माला येण्याकरिता किंवा असे त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीकरिता सहाय्य करणारी संतती होण्याकरिता कारण जर काय असेल तर त्यांचे माता पिता असतात. आई वडिलांचे संस्कार जसे आहेत तसेच त्या ठिकाणी मुलं जन्माला येतात. तुम्ही म्हणाल मग हिरण्यकश्यप एवढा वाईट होता, एवढा चांगला मुलगा कसा त्या ठिकाणी जन्माला आला त्याच्या घरी? अरे वाईट होता, पण मुलगा जन्माला घालत असताना काय चिंतन करत होता आपण कधी ऐकतो ना. ते दोन पाखरं आले त्या ठिकाणी नारद कुंभरून श्रीमन नारायण त्या ठिकाणी म्हणत राहिले. दिवसभर ऐकत होता नारायण
त्या ठिकाणी जन्म झाला ना महाराज, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्या जन्माची पूर्वपीठिका वर्णन करत होती. त्याची आई कयाधू फार त्या ठिकाणी भगवंताची भक्त आहे, अंतःकरणापासून भक्ती करते. तिच्या चित्तात तर नारायणाचं नाव आहेच आहे, पण या हिरण्यकशिपूच्या चित्तात आहे नारायणाचं नाव आहे. तो वाईट आहे, गोष्ट खरी आहे, तर त्याच्या मनामध्ये सारखं नारायणाचं नाव, त्याच्या कानामध्ये सारखं नारायणाचं नाव घुमत आहे. आणि या अवस्थेमध्ये दोघांचा समागम झाला, शुद्ध विजयापोटी आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करणारा मुलगा जन्माला आला. आपण त्या ठिकाणी संसारिक का जन्माला येतो, त्याचं कारण मायबापाच्या पोटात संसार भरलेला असतो. म्हणून आईबापाच्या पोटात जर संसाराचं चक्र फिरत आहे, संसारी मुलगा नाही जन्माला याचं मग काय होईल. बऱ्याच वेळेला आई वडिलांच्या त्या ठिकाणी अकलीवर मुलांची अक्कल ठरते, मग त्याच्यावरून त्याच्या आईबापाचं त्या ठिकाणी लक्षण करता येतं. मुलगा जर फार त्या ठिकाणी हाचा दिव्य असेल, जो त्या ठिकाणी खरोखर भगवंताचा भक्त जन्माला आला, की समजायचं त्यांनी याची माता पिता निश्चित त्या ठिकाणी कुठेतरी भगवंताचे भक्त आहेत, म्हणून तर त्याच्या पुढात हा जन्माला आला. महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून तुकोबरायांनी हा घटक शोधून काढला. त्यांना माहिती आहे सगळे लोक त्या ठिकाणी इथेच आहेत, वरच्या मजल्यापर्यंत कोणी जायला तयार नाही. वरच्या मजल्यात असणारी ती जी राजकुमारी आहे ना, तिला म्हणतात मुक्ती. ती मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता या सगळ्या गोष्टी ओलांडून जाव्या लागतील, या विषयांना टाकून जावं लागेल. सगळे लोक जात नाहीत महाराज, एखादाच तिथपर्यंत जातो. विरळ आहे कोणी तुका त्याशी लोटांगणी विरळ आहे तिथपर्यंत जाणार. मग तो विरळ असणारा वर्ग तुकोबरायांना दिसला आणि त्यांना कळाला हा स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. यानं कोणत्याच मजल्याकडे पाहिला नाही, डायरेक्ट मुक्त स्थितीपर्यंत भगवंतापर्यंत निघून गेला, मोक्ष प्राप्तीपर्यंत निघून गेला. पण आपल्या हिता जो असेल जागत आहे, आणि कशाकरिता जागा असेल, का जागा राहिला असेल, त्याचं कारण शोधलं आणि मग कळालं याचे मायबाप सैन्य असतील, याच्या मायबापाची कर्तव्यकारी असेल, म्हणून मुलगा त्या ठिकाणी असा जन्माला आला. माहिती आहे आईबाप सुद्धा मोठे कर्तव्यगार असतात महाराज. इथे त्या ठिकाणी बाप भगवंताचं आई भगवंताचं चिंतन करते म्हणून प्रल्हाद जन्माला आला, हे तुम्ही ऐकलं. याच प्रल्हादाच्या वंशामध्ये त्या ठिकाणी महाराज विरोचन नावाचा त्याचा मुलगा झाला विरोचन, आणि या विरोचनाला मुलगा झाला बली. आपण सर्वजण कथा भागवत कथा ऐकणारी माणसात बली जन्माला आला. या बळीला ज्यावेळेला त्या ठिकाणी भगवान त्याच्या दारात गेले आणि जाऊन त्या ठिकाणी भिक्षा मागू लागले. बळी मला दान दे म्हणे 3 पावलं जमीन. सगळी कसं मला सांगायची नाही, फक्त भाव सांगायचं, लक्षपूर्वक ऐका. बळीनं दान द्यायला सुरुवात केली, दान त्यानं देऊन टाकलं. त्याला माहित होतं हा विष्णू आहे म्हणून, कारण शुक्राचार्य धावत आले. शुक्राचार्याने सांगितलं हे समय रोचनी साक्षात भगवान विष्णू रवे हा कश्यपादितीला जातो देवाराम कार्य साधक. हा काही सामान्य नाही, भगवान विष्णू आहे. मग हा भगवान विष्णू आहे असं ऐकून सुद्धा त्या ठिकाणी दान द्यायला तयार झाला बळी. बळीनं त्या ठिकाणी दान हातात पाणी सोडून दिलं सुद्धा. शुक्राचार्याने आंधळ करून टाकलं, सगळ्यांना कथा माहिती आहे. तो कथा प्रसंग मला सांगायचा नाही. 2 पावलात देवानं सगळं व्याप्त करून टाकलं आणि 3रा पाय कुठे द्यायचा प्रश्न पडला. बांधून टाकला बळी, सगळी संपदा त्याची हडप करून घेतली आणि आता सुतळत जाण्याची वेळ आली. भगवंतानं त्या ठिकाणी त्यानं सांगितलं देवा बळीच्या अंतकरणातला भाव बघा बरं कसा आहे. बळी म्हणतो देवा असं आहे, माझं सगळं तुम्ही घेऊन टाकलं, माझी सगळी संपदा तुम्ही घेऊन टाकली, त्रैलोक्याचं माझं राज्य तुम्ही मिळवलं, मला एकट्याला तरी कशाला बाजूला ठेवता, मलाही तुमच्यात घ्या ना. किती मोठा भाव आहे तो. असं नाही म्हणत हे सगळं माझं काय घेतलं, त्याला उलटा आनंद वाटतो. देवा 3 पावलं मागायला आले, सगळं घेऊन टाकलं, मोठी आनंदाची गोष्ट आहे, मला तरी का बाजूला ठेवता, माझ्या मस्तकावर पाहिजे. पहिला भाव भगवंताने त्याचा भाव जाणला, त्याच्या मस्तकाला स्पर्श केला आणि बळी सुतलात निघून गेला. बळी सुतलात गेल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज काय झालं माहिती आहे, त्याच्या आईचं नाव तर देवी, तिचं नाव आहे देवी, त्याच्या बापाचं नाव विरोचन. ही देवी धावत आली आणि धावत आली की अशी त्या इंद्रोबाबत पाहायला लागली. ही विरोचनाची पत्नी होती. विरोचन ज्या वेळेला त्या ठिकाणी मरण पावला त्यावेळेला ही गर्भवती होती आणि सती जायला निघाली. साधू संतांनी सांगितलं सती जाऊ नको, गर्भवती स्त्रियांना सती जाता येत नाही. मग काय करायचं, तिला थांबून ठेवलं महाराज, सती गेली नाही आणि मग मुलगा जन्माला आला, त्याचं नाव बळी. तिनं देवाला पाहिलं, देव थरथर कापायला लागलं, म्हणजे ही पतिव्रता आहे, मला शाप देते की काय वाईट. देवाला भीती वाटायला लागली. भगवंताकडे पाहिलं म्हणे हे घाबरू नकोस म्हणे, मी तुला शाप द्यायला आले नाही, मग माझी कर्तव्य सांगणार आहे. भला हुआ सती नाही गई विरोचन के साथ. बरं झालं म्हणे मी सती नाही गेली विरोचनाबरोबर, का आईचा पुत्र पैदा किया ते प्रभू पसारे. असा मुलगा जन्माला घातला की देव भिकारी येऊन माझ्या मुलाच्या दारात उभा राहिला. ही कर्तव्यकारी कोणाची, आईची. तिने छातीला हात लावून सांगितलं असा मुलगा जन्माला घातला. मग कौतुक मुलाचं करायचं का आईचं, म्हणून तू उभा म्हणतात धन्यमाता
परमात्मा जीवरूपी बळीनं परमात्मा रूपी वामनाला तन मन आणि धन समर्पित करणं हे 3 पावलं देणं आहे. आणि जो जीव त्या ठिकाणी महाराज परमात्म्याला तन मन धन समर्पित करतो आणि परमात्म्याच्या प्राप्तीकरताच जीवन जगतो तोच खरा स्वतःचं हित झालं. पण असा त्या हिताच्या ठिकाणी जागा बळी आहे त्यानं सगळं देवाला देऊन टाकलं म्हणून त्या ठिकाणी तिचे कौतुक करण्यासारखं आहे. आपण सर्वजण सहज म्हणून गेलो आईचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून तुकोबरायांना वाटलं की हिताच्या ठिकाणी जागे आहेत ना मग त्यांच्या आई बापाचं कौतुक केलं पाहिजे. महत्वाचा विचार आहे ना. तुकोबराय कौतुक करतात असंच नाही. भगवान सुद्धा त्या ठिकाणी कौतुक करतो. ज्याच्या कुळामध्ये त्या ठिकाणी कन्या आणि पुत्र सात्विक जन्माला येतात ना देवाला सुद्धा त्याचा हरिक वाटतं महाराज. देव सुद्धा त्यांचं कौतुक करतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात भगवान त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतो. तयाचा हरिक वाटे देवाला कौतुक वाटतं. थोडं आपल्या चरित्राकडे बघा. आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघा. का बरं तुलना केली पाहिजे ना. तुलना करून बघितलं पाहिजे. आपलं कौतुक केलं जातं. करतात की नाही लोक कौतुक. कौतुक कोणी करावं याला काहीतरी महत्वाचं. कौतुक कोणी करावं. जसं हे फार सुंदर गातात. यांचं त्या ठिकाणी गाणं माझ्यासारख्या सामान्य त्या ठिकाणी माणसानं जर त्यांचं कौतुक केलं तर ते योग्य ठरणार. मग एखादा चांगला विशारद असावा आणि या विशारदानं त्या ठिकाणी त्याला त्या स्वरातलं ज्ञान आहे. त्याला सुंदर त्या ठिकाणी गायनाचं ज्ञान आहे. आणि त्या गाणाऱ्यानं जर त्या ठिकाणी कौतुक केलं महाराज तर समजायचं यांची कला अगदी सुंदर आहे. माझ्यासारख्यानं कौतुक नाही करायचं ते त्यांनी कौतुक करायचं. आम्ही वृंदावनाला गेलो. आमची कथा त्या ठिकाणी होती म्हणून तिथे वैराक्षर सर आमच्याबरोबर आले. पंडित वैराक्षर महाराज माहिती आहे तुम्हाला. ते तिथे आले. आमच्या बरोबर कलाकार होते. तबला वाजवणारे भजन म्हणणारे तुम्हाला सर्वांना ते परिचित आहे. त्यांचं त्या ठिकाणी भजन त्यांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांनी पाठवून हात ठरवलं वा काय सुंदर गातात. तेवढं मोठं अंतकरण झालं असेल. कौतुक कोणी केलं. सामान्य माणसाने कौतुक करणं वेगळं आणि ज्याला त्यातलं चांगल्यापैकी ज्ञान आहे त्यानं कौतुक करणं वेगळं. तसं संसारातल्या लोकांनी कौतुक करणं वेगळं. संसारात लोक कोणाचं कौतुक करतात. खरं सांगतो मी. आपल्या हिताकरता कोणी कोणाचंही कौतुक करतो महाराज. काही कौतुक करायला लागत नाही. आपलं कुठेतरी थोडंफार अडकलेलं असतं मग कोणाचे उदय करायला सुरुवात करायची असं नाही. हे कोणाचंही कौतुक होऊ शकतं. पण साधुसंत मात्र कोणाचं कौतुक करत नाही. लक्ष करू. ते कोणाची स्तुती ते म्हणतात अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या.
बाकीच्यांची स्तुती करणार नाही, एक तर भक्तांची करू नाहीतर परमात्म्याची करू, दोघांची त्या ठिकाणी स्तुती, दुसऱ्या कोणाचं त्या ठिकाणी कौतुक करणार नाही. म्हणून आपलं जीवन असं असावं की जे जीवन त्या संतांच्या दृष्टीने आदर्श असावं. आपण समाजाच्या दृष्टीने आदर्श होण्यापेक्षा, परिवारातल्या लोकांच्या दृष्टीने आदर्श होण्यापेक्षा, 4 दोन प्रतिष्ठित लोकांच्या दृष्टीने आपण आदर्श होण्यापेक्षा भगवंताच्या दृष्टीने आदर्श व्हावं आणि संतांच्या दृष्टीने आदर्श व्हावं. गुरुजी म्हणायचे वैकुंठ असते दोघांच्या दृष्टीने त्या ठिकाणी चांगलं राहावं, बाकीच्या दृष्टीने त्या ठिकाणी चांगलं काही वाईट नाही. आपण चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, आपण चांगलं होण्याचा प्रयत्न करतो, पण या सगळ्या लोकांच्या दृष्टीने समाजातल्या पण आपण असा विचार केला पाहिजे की आपल्याला चांगलं म्हणावं समाजानं नाही, आपल्याला चांगलं म्हणावं संतांनी. इथे तुकोबाराय चांगलं म्हणतात, आपली आईचा जो असे जावे धन्य माता पिताचा याच्या, त्याचं कौतुक चालू आहे, त्याचं तर चालूच आहे, त्याच्या आईबापाचं कौतुक करतात. हे महत्वाची गोष्ट. आपण अशी कर्तव्य त्या ठिकाणी करावी की मायबापाची धन्यता त्या ठिकाणी प्रगट होईल. लोक आईबापाला त्या ठिकाणी बाबा कशी काय त्या ठिकाणी महाराज तेवढी त्या आईची त्या ठिकाणी पूस पवित्र असेल जिच्या पोटी हा जन्म आला, एवढं त्या ठिकाणी सामर्थ्य असावं. सावता बाबांविषयी त्या ठिकाणी बोललं जातं ना, धन्यत्याची माता धन्यत्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा दाता पोटात साठवला. कौतुक करायचं काम चालू आहे, या आई बाबाचं कौतुक करायचं काम चालू आहे. आपल्या मुलांकडे बघा, कोणी ऐकतात ना सगळे हेच ऐकतात. आपल्या पुढच्या पिढीकडे बघा आणि ते काय कर्तव्यगारी करतायत ते बघा. बऱ्याच वेळा अशी मुलं जन्माला येतात की त्यांची कर्तव्यगारी पाहून त्या ठिकाणी लोक गटारात पडलेलं असतं, त्याला उचलून त्या ठिकाणी तरुण पोरगा असतं. मुलं पाहायला मिळतात महाराज ते मोटरसायकलवर टबल. आम्ही एकदा नगरला चाललो आणि आमच्याबरोबर ते अकोल्याला स्वामी आले, ते संन्यासी आहेत आणि 3 जण त्या ठिकाणी महाराज मोटरसायकलवर चालले आणि असे त्या ठिकाणी मस्त झाले होते. दार वगैरे फिरले असावेत कदाचित, हातामध्ये शेजारी होती 3घांच्या पण. आणि असं पाहायचा कार्यक्रम सुरू झाला, महाराजांच्या त्या ठिकाणी उपरण्याला ओढत होते. अरे असाच दिसतो, लग्न केलं नाही का, काय दिली नाही काय, ही पद्धत बोलण्याची. आता यांच्या आई बापाला काय म्हणायचं, खरं सांग काय कौतुक करायचं त्यांच्या आई बापाचं. आपले दागिने दसकटे जन्माला घालायचे कशाला, ते असे जन्माला घालण्यापेक्षा तसं राहिलेलं चांगलं नाही का. जे साधू संतांची निंदा करतात, जे भगवंताला मानत नाही, त्याच्यापेक्षा आई बापाला लेकर नाही झालेले चांगले. जे आई बापाचं नाव त्या ठिकाणी कमी करतात, जे आई बापाचं नाव घालवतात, लोक विचार करतात नाही अरे हे पोरगा आहे म्हणून तरुण वयात गटारात पडलं, कोणाचं पोरगा आहे रे. सहज माणूस विचारतो. एखाद्याने जर फार धिंगाणा घातला, एखादा फार वाईट वाटला माणूस सहज वागला तर माणूस सहज म्हणतो कोणाचा मुलगा आहे रे. आई बापाचा उद्धार होतो मला सहज. आणि त्याहीपेक्षा जर मुलगा फार चांगला वागला आणि फार समाजाच्या दृष्टीने जर त्यांनी उत्कृष्ट त्यानं कार्य केलं तर लोक सहज विचारतात कोणाचा मुलगा आहे, काय कर्तव्यगार आहे, काय त्याचं त्या ठिकाणी वागणार, काय त्याचं आचरण आहे, हे सगळं त्या ठिकाणी मला बोलतात. आई बापाचं नाव काढतात. लक्षपूर्वक ऐका बरं. म्हणून आपण याच्यातून काय शिकायचं, फक्त अभंग ऐकायचं नाही, फक्त चिंतन ऐकायचं नाही, त्याच्यातून आपल्याकडे काहीतरी उतरवायचं ना. आपली पण पुढची पिढी आहे ही धन्यता माय बापाला मिळत असते मुलांनी कर्तव्यगारी केल्यानंतर. मग कर्तव्यगार मुलं जन्माला घालण्याची जबाबदारी कोणाची, आपली आहे. म्हणून आपली मुलं कर्तव्यगार झाली पाहिजे. सगळ्यात मोठी कर्तव्यगारी जर काय असेल तर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करणारा मुलगा जन्माला येणे सगळ्यात मोठी कर्तव्यगारी. मुलगा डॉक्टर झाला म्हणजे कर्तव्यगार नाही झाला, मुलगा वकील झाला, इंजिनियर झाला म्हणजे कर्तव्यगार नाही झाला, मुलगा श्रीमंत झाला, नावलौकिक मिळवलं म्हणजे कर्तव्यगार नाही झाला, मुलानं त्या ठिकाणी काळावर विजय प्राप्त करून घेतला म्हणजे कर्तव्यगार झाला.
मुलानं त्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती करून घेतली म्हणजे कर्तबगार झाला. मुलगा भगवंताच्या चिंतनात राहिला म्हणजे कर्तबगार झाला. आणि असा मुलगा जर जन्माला आला तर सगळं जग तर कौतुक करीलच करील, साधू संतही कौतुक करतील आणि परमात्माही कौतुक करील. तयाचा हरिख वाटे देवा, देवाला हरिख वाटतो. माझी वैभव आहे साधू संतांचं वैभव. लक्षपूर्वक ऐका. ज्या प्रल्हादाचं उदाहरण आपण पाहिलं ना, का सांगतोय कशाकरिता? आपलाही परिवार असतो, आपलंही कुटुंब असतं, आपल्याही मागे पुढे काहीतरी असतं. मग हे त्या ठिकाणी सुरळीत असावं, लाईनीवर असावं याच्याकरिता बोलतोय. मग कुठेतरी आपण अंकुश ठेवू ना त्याच्यावर. तो अंकुश ठेवल्याने त्या ठिकाणी आपलंही सरळ होईल. प्रल्हादाचं उदाहरण आपण ऐकलं ना महाराज, ज्या वेळेला भगवान नरसिंह रूपात प्रगट झाले, सगळी कथा मला सांगायची नाही, तुम्हाला माहिती आहे. भगवान प्रगट झाले आणि खांबातून प्रगट झाले, हातात गदा घेऊन त्या ठिकाणी हिरण्यकशिपू त्या ठिकाणी धावला भगवंताच्या अंगावर. दोघांचं त्या ठिकाणी युद्ध होऊ लागलं. भगवंताने त्याची गदा फेकून दिली, असा उचलला राजद्वाराच्या त्या ठिकाणी उंबर ठेवून नेला, मांडीवर घेतला आणि त्याला विचारायला लागले, सांग म्हणे दिवस आहे का रात्र आहे? तो मला संध्याकाळ, तू घरात आहे का बाहेर आहे? म्हणजे घरात नाही, बाहेर नाही, मध्यस्थानात आहे. तू आकाश आहे का पृथ्वीवर आहे? म्हणजे तुमच्या मांडीवर आहे. मी तर मनुष्य आहे का प्राणी आहे? म्हणजे तुम्ही नरसिंह आहात. हे अस्त्र आहेत का शस्त्र आहेत? म्हणे नका आहेत. हे सजीव आहेत का निर्जीव आहेत? म्हणे सजीव म्हणतायत का निर्जीव म्हणतात नाही. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलून झाल्या. म्हणे 12 महिन्यातला कोणता महिना सांग? म्हणे अधिक मास चालू होता, एकही महिना नाही म्हणे 12 महिन्यातला. हातात पकडला महाराज, गुरु 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 भगवंताने करत त्या ठिकाणी फाडला. त्याची आतडी कातडी बाहेर काढली. पण एवढी आतडी कातडी बाहेर काढू नये, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मला त्याच्या पोटाला उकरत होते. सगळे लोक पाहतात, आता मेला ना दृश्य, पुन्हा उकरायची काय गरज आहे का उकरतोय भगवान? उकरून उकरून त्या ठिकाणी पाहत होता, याच्या पोटात अजून एखादा प्रल्हाद सापडत होता. तर याच्या पोटातून रत्न जन्माला आलं ना प्रल्हादासारखं. हा काही सामान्य नाही. हा जरी वाईट असला आणि दैत्य त्या ठिकाणी असला तरी सुद्धा प्रल्हादाचा बाप आहे. प्रल्हादासारख्याला जन्म देण्याची क्षमता याच्यात आहे. देवाला त्याचं हरिक वाटत होतं मला, तयाचा हरिक वाटे. देवाला हरिक वाटत होतं म्हणून उकरून उकरून पाहत होता पुन्हा पुन्हा की याच्यात कुठे माझा दुसरा एखादा प्रल्हाद सापडतो का. हे भगवंताचा भाव आहे महाराज. म्हणून आपल्या घरात जर चांगलं मूल जन्माला आलं ना, चांगला मुलगा चांगली मुलगी जर जन्माला आली, चांगला आणि चांगली याचा अर्थ त्या ठिकाणी फक्त तुम्ही फार सुशिक्षित झाले आणि फार त्या ठिकाणी संपन्न झाले असला अर्थ मुद्दाम करू नका. विचारपूर्वक हा अर्थ टाकून द्या म्हणा. तुम्ही शिकू नका मुलांना असं मला म्हणायचं नाही. शिक्षण फार महत्वाचं आहे. सगळ्या मुलांना सुशिक्षित केलं पाहिजे. आजच्या जगाबरोबर जर चालायचं असेल तर मुलगा सुशिक्षित झालाच पाहिजे आणि त्याच्यापेक्षा मुलगी सुद्धा सुशिक्षित झाली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. पण सुशिक्षित करा, पण फक्त सुशिक्षित करू नका, सुसंस्कृत करा. त्याला संस्कृतीची जोड द्या. आज समाजामध्ये त्या ठिकाणी केवढी वाईट परिस्थिती पाहायला मिळते महाराज. मध्ये बलात्काराची प्रकरणं गाजतात, पुन्हा त्या ठिकाणी काय काय होतं महाराज. एवढ्या वाईट गोष्टी पाहायला मिळतात. हे का घडतं? एकच कारण, फक्त एवढंच, संस्कृती बिघडली. शिक्षण वाढलं, संस्कृती बिघडली. आणि आईबापाशी हुशार झाले, मुलगी नांदायला पाठवली रे पाठवली की तिच्या घरात डोकं घालायचं, घरात तिच्या, आणि तिला नांदूच द्यायचं नाही. तिचं हगलं मुतलं विचारायचं, तू आज जेवण केलंस का, तुला चहा वेळेत मिळाला का. या सगळ्या गोष्टीची चौकशी. काय गरज आहे का चौकशी करायची? हे कशाचं कारण आहे, कशाचं लक्षण आहे? फक्त सुशिक्षित झाल्याचं लक्षण. फक्त सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कृत असावे आणि फक्त सुसंस्कृत असण्यापेक्षा भगवंताचे भक्त असावे. पण आपली मुलं जर भगवंताची भक्ती करत असले, पहा भगवंताच्या भक्तीला बुरसट मानू नका. आपलाच धर्म मागे राहिला महाराज. इतर धर्मीय बांधव बघा, त्या लोकांना त्यांच्या धर्माची लाज वाटत नाही. ते जे त्या ठिकाणी ख्रिश्चन बांधव आहेत ते बरोबर चर्चमध्ये त्या ठिकाणी महाराज प्रेयर करण्याकरिता जाणार म्हणजे जाणार, त्यांना लाज वाटणार नाही. जे इस्लाम बांधव आहेत त्यांची छोटी छोटी मुलं सुद्धा डोक्यामध्ये ती टोपी घालणार, ते त्या ठिकाणी त्या मस्जिदमध्ये जाणार, ते नमाज पडण्याकरिता जाणार म्हणजे जाणार, त्यांना त्याची लाज वाटणार नाही. पण आपला समाज असा आहे की आपल्याला कपाळाला गंध लावायची लाज वाटते, आपल्याला गळ्यात माळ घालायची लाज वाटते, आपल्याला मंदिरात जाण्याची लाज वाटते, आपल्याला कीर्तनात येऊन बसायची लाज वाटते, आपल्याला पंढरीची वारी करायची लाज वाटते, आपल्याला साधू संतांच्या जवळ जायची लाज वाटते. त्यांना वाटतं की मला जर कुणी बाबा बरोबर पाहिलं तर लोक म्हणतील बघा बुवाच्या नादी लागला. सरळ गोष्ट आहे म्हणून हे आपल्या धर्माची काहीतरी खंत आहे आणि ही व्यक्त केली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी हे आपल्याच जवळ सापडते. म्हणून असं घडू नये याकरिता आपल्या मुलांवर संस्कार निर्माण केले पाहिजेत आणि अशी मुलं त्या ठिकाणी तयार केले पाहिजेत की भगवंताला सुद्धा वाटले पाहिजेत, मला तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून अशी मुलं जर तयार कराल तर भगवान तुमच्याकडे पाहिल आणि तुमचं कौतुक भगवान करेल. कारण असा जर मुलगा जन्माला आला तर काय करतो माहिती आहे, हे मातृपितृ भ्राता असा मुलगा जर
हरिपाठ होती मुख्य श्रीगाय पवित्र होण्याचा तपाचे सामर्थ्य तपिनाला अमुक चिरंजीव कल्पवय कोठी नांदे त्यानं तप केलं की तो चिरंजीव असून मला प्राप्त होतो एवढंच नाही तर त्याच्या तपश्चर्येच्या प्रभावानं मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजनानं होणे केले एका मुलानं जर भगवंताचं भजन केलं आईचा उद्धार होतो एका मुलानं भगवंताचं भजन केलं की बापाचा उद्धार होतो एका मुलानं जर भगवंताचं भजन केलं की भावाचा उद्धार होतो एका मुलानं भगवंताचं भजन केलं की आपलं गोत्र उद्धरून जातात सगोत्र आणि अपार चतुर्भुजनानं होणे केले एवढं सामर्थ्य एकाच्या भजनात आहे मग असं एखादा मुलगा जर आपल्या घरात जन्माला आलं तर आपलं तर नाव वाढवेल आणि आपल्या वाढवड्याचा उद्धार करून टाकेल हे उद्धार करणारी मुलं आहे भगवंतानं आता आपण नरसिंह चरित्र पाहिलं नाही क्षणभर ज्या वेळेला प्रल्हादाला मांडीवर घेतलं भगवंतानं त्या ठिकाणी त्याला विचारलं तुला काय पाहिजे सांग त्याने काय मागितलं तो म्हणे त्या ठिकाणी कोणाला काहीच मागायची इच्छा मला होऊ नये एवढं देऊन टाका त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रल्हाद गंभीर झाला आणि गंभीर झाल्यानंतर त्या ठिकाणी देवाला विचारलं का रे प्रल्हादा का गंभीर झालास म्हणे तेव्हा तुम्हाला माहिती आहे मी एक पुत्र आहे आणि पुत्राचं काय काम असतं माहिती आहे पतनापुत्र आहे ती पुत्र हा जो पतनापासून वाचवतो त्याला पुत्र म्हणतात म्हणून त्या ठिकाणी पतन होऊ नये आईबापाची ही ज्याची जबाबदारी आईबापाला त्या ठिकाणी पतनापासून वाचवणारा पूत नावाच्या त्या ठिकाणी नरकापासून वाचवणारा जो असतो त्याला पुत्र म्हणतात पण मी पुत्र आहे आणि माझ्यामुळे त्या ठिकाणी माझ्या बापाला मरावं लागलं याची मला खंत आहे भगवंताने सांगितलं घाबरू नको बरोबरती बघ अरे त्याचा केवढा अधिकार तुझ्यासारखा मुलगा त्याच्या घरी जन्माला आला वरती बघ थोडं आकाशात पाहतो तर काय हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी राक्षसाचं शरीर सोडून दिव्य रूप धारण करून वैकुंठाच्या दिशेनं विमानात बसून जाताना दिसला कोणाचं सामर्थ्य आहे मुलाचं सामर्थ्य आहे मुलाच्या सामर्थ्यानं बापाचा उद्धार झाला आणि इथपर्यंतच नाही भगवान म्हटले प्रल्हादा तुझ्या बापाचाच नाही तुझ्या 21 पिढ्यांचा त्या ठिकाणी उद्धार तुझ्यासारखा मुलगा झाला म्हणून त्या ठिकाणी होणार आहे पण एक मुलगा जर सात्विक जन्माला आला घरामध्ये एक जर त्या ठिकाणी चांगला मुलगा भगवंताचा भक्त मुलगा जन्माला आला तर सगळ्या कुळांचा त्या ठिकाणी उद्धार करून टाकतो महाराज पण असा मुलगा जन्माला यावा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा म्हणून देवाला त्याचा हरिख त्या ठिकाणी वाटतं महाराज बऱ्याच वेळापासून ऐकतो की असा मुलगा जन्माला आला पाहिजे असा सात्विक झाला पाहिजे असं भजन त्या ठिकाणी करणारा असला पाहिजे लौकिकाची अपेक्षा नसणारा हा असावा अलौकिक त्या ठिकाणी रूपाची अपेक्षा असणारा नसावा तो पारलौकिक त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा करणारा असावा म्हणजे संसारातले सुख त्याला नको ते त्याला हित वाटत नाही अलौकिक त्या ठिकाणी सुख आहे जे स्वर्गातलं सुख आहे ते त्याला नको ते त्याला हित वाटत नाही त्याच्याही पुढे जाऊन त्या ठिकाणी पारलौकिक हिताची त्याला अपेक्षा आहे पारलौकिक हित प्राप्त करून घेतो म्हणजे नेमकं काय करतो त्याचं काय साधन असेल ना असं तुम्ही सांगा म्हणजे आमच्या घरातल्या मुलांना आम्ही ते शिकू म्हणजे त्यांनी ते केलं म्हणजे ते आपोआपच त्यांनी भगवंताला प्रिय होतील आणि त्यांची कर्तव्यकारी पाहून तेव्हा आम्हालाही धन्यता देईल काय करतात ते भक्त
म्हणजे काय नाही साधन करतो. काय साधन आहे? श्रवण कीर्तन. गीता भागवत करीती श्रवण. गीतेचं भागवताचं श्रवण करतात आणि एवढंच नाही, ते श्रवण करून अखंड चिंतन विठोबामध्ये अखंड शब्दाचा मध्ये खंडित होत नाही, जे सतत चिंतन करतात परमात्म्याचं, हे त्यांचं साधन आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी 9 वाजलेले बोलण्याचा उघाड त्या ठिकाणी वेळ मला कळाला नाही. अजून 5-10 मिनिटं बोललं तर चालेल का? सगळ्यांची अनुमती घेऊन बोललं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एक 5-10 मिनिटात समारोप करतो. एकदम ब्रेक दाबलं की ते तुटतं म्हणून, आणि तुटलं की मग घोटाळा होण्याची शक्यता असते ना. पण हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी थांबतोच मग. एवढं नाही थांबायचं, जसं सहन होईल असं रेट होऊया. चला जास्त नाही तुम्हाला रेट तुम्हाला. चला लक्षपूर्वक ऐका. काय करतात ते साधना? 2-3 गोष्टी सांगितल्या, फार महत्वाचं. वारकरी संप्रदायामध्ये या गोष्टी फार महत्वाच्या. खाली आम्ही कथा केली आता नारायणपूर गावामध्ये, जिथे सांगदेव महाराजांची जन्मभूमी. सांगदेव महाराज म्हणजे योगीराज सांगदेव महाराज, जे ज्ञानोबांना भेटण्याकरिता आले. तिथं त्या ठिकाणी काही लोकांनी असं वक्तव्य केलं, म्हणजे भागवत कथा म्हणजे बालवाडी. म्हणजे व्यासदेव परमहंस स्थितीत आहेत, शुकाचार्य परमहंस स्थितीत आहेत, ते त्या स्थितीत त्या ठिकाणी वास्तव्य करतात. म्हणजे ते अजून कशात आहेत? बालवाडी. ते शुकाचार्य बालवाडीत आहेत, व्यासदेवजी बालवाडीत आहेत. हे त्यांच्यापेक्षा कुठेतरी ग्रॅज्युएट झालेले आहे. तुमच्या लक्षात येतं का? शंभू ट्रीटमेंट का पुसता येत नाही. आता काय करू मी? फार कळतं येतो. काय सांगावं? वारकरी संप्रदायाचे काही तत्व जर त्या ठिकाणी बिघडून लोकांच्या समोर मांडायला सुरुवात केली की तसं येते. उपकारांचे प्रमाण आहे, ते म्हणतात त्यातून गीता भागवत कीर्ती श्रवण. वारकरी संप्रदायामधली साधना सांगितली, 3 मुद्दे सांगितले. गीतेचं भागवताचं श्रवण करतात आणि भगवंताचं चिंतन करतात. ही संप्रदायातली साधना आहे. गीता सांगितली, भागवत सांगितलं, इतर ग्रंथांची नावं नाही घेतली जाऊ दे. का? इतर सगळ्या ग्रंथांचा समावेश त्या गीता भागवतात होतो. मग गीता आणि भागवतच का सांगितलं? 2च ग्रंथ का सांगितले? प्रत्येक माणसाला त्या जीवन जोपर्यंत मिळालं तोपर्यंत जगावं लागतं. मग जगावं कसं हे पण शिकण्यासारखं आहे. आणि जीवन संपल्यानंतर मरावं लागतं. मग मरावं कसं हे पण शिकण्यासारखं आहे. मग जगायचं शिकलं पाहिजे आणि मरायचं शिकलं पाहिजे. मग जगणं मरणं कोण शिकवेल? हे शिकवण्याकरिता 2 ग्रंथ आहेत. जीवन जगण्याकरिता शिकायचं असेल तर गीता आहे, आणि मरावं कसं शिकायचं असेल तर भागवत. म्हणून त्याने जीवन जगणं आणि मरणं 2ही गोष्टी शिकवणारे 2 ग्रंथ आहेत. म्हणून गीतेचं जर त्याने आपण चिंतन केलं तर त्याने केवढाही वाईट प्रसंग असू द्या, केवढाही उद्वेग असू द्या, केवढी द्विधा असू द्या, या द्विधेतून त्याने गीता जगायचं शिकवते. कसं जगावं शिकवते? कारण अर्जुन इतकी द्विधा आपल्या जीवनात सापडणार नाही ना. अर्जुन रणांगणात उभा होता, तो भगवंताला म्हणत होता, तेन मध्ये सापयतो अर्थोत्तम. हे भगवान माझा रथ 2 सेनेच्या मध्ये उभा कर. आणि उभा केल्यानंतर त्याने सगळ्या लोकांना पाहिलं, हे सगळे माझे आप्तज आहेत, माझे गोत्रज आहेत असं त्याला दिसलं. आणि मग त्याच्या हातातलं गांडीव नावाचं धनुष्य गळून पडलं. गांडीव मित्रंस ते हसतात, स्वच्छ परिधान येते. थरथर कापू लागला, घाम त्याला येऊ लागला, द्विधा निर्माण झाली, मोहात अडकला अर्जुन. एवढा मोह तर आपल्या ठिकाणी सुद्धा होत नाही, एवढा त्याला मोह निर्माण झाला. या मोहातून बाजूला त्याला काढलं गीतेनं. भगवंताने त्याला गीता सांगितली आणि मग त्यानं पोच पावती केली भगवंताच्या समोर. तो म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मय अच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव देवा. तुझ्या कृपेने त्या ठिकाणी मोह नष्ट झाला. स्मृतिर्लब्ध्वा, मला माझी आठवण झाली, मी स्वतःच चैतन्य स्वरूप आहे, मीच परमात्मा स्वरूप आहे असं त्या ठिकाणी मला कळालं. आणि आता त्या ठिकाणी तू म्हणशील तसं मी वागायला तयार आहे. मग करिष्ये वचनं तव, तू म्हणशील तसं मी वागेल. जो गीतेचं अध्ययन करतो आणि तो त्या ठिकाणी महाराज असं जीवन जगू शकतो, सूत्रबद्ध त्या ठिकाणी जीवन जगू शकतो. महात्मे त्या ठिकाणी जीवनभर गीतेचं अध्ययन करतात. काल परवाच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करून त्या ठिकाणी गेलेले वैकुंठवासी शास्त्रीजी महाराज, जे त्या ठिकाणी गेले खरे, त्यांनी जीवनभर गीतेचं चिंतन केलं. कर्जुल्यामध्ये त्या जाऊन बघा, अजून शाळेमध्ये त्या ठिकाणी गीतेचे पाठ शिकवले जातात. फार कौतुकाची गोष्ट आहे महाराज. असं त्या ठिकाणी घडणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून जीवनभर त्या ठिकाणी गीतेचं अध्ययन करणारे साधू संत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी गीता स्वतः जीवनामध्ये आणली आणि स्वतः सगळ्या जगाच्या समोर शिकवली. एक गोष्ट सांगतो, कथा मला विस्तृत रूपाने सांगायची नाही, पण गोष्ट महत्वाची आहे. दुंडा महाराज माहिती होते सर्वांना, वैकुंठवासी श्री संत दुंडा महाराज. दुंडा महाराजांचा त्या ठिकाणी एक मुलगा बँगलोरमध्ये त्या ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला. त्यांचा मुलगा मरण पावला. तो मरण पावल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सगळ्या लोकांना फार दुःख झालं, वाईट वाटलं. सगळेजण त्या ठिकाणी अंतिम घेऊन घरी आले. महाराज त्या ठिकाणी घरी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज स्नान केलं, शुचिर्भूत झाले आणि गीता समोर ठेवली वाचत बसले. महाराज वाचत बसले.
एक त्या ठिकाणी गृहस्थ छातीवर दगड ठेवून समोर गेला आणि बोलायला सुरुवात केली. म्हणजे महाराज अहो तुमचा मुलगा तरुण वयातला तुमच्या समोर मरण पावलं, तुम्ही खुशाल त्या ठिकाणी गीता वाचता. त्यांनी त्या ठिकाणी असं विचारलं. महाराज म्हणले तू रोज माझ्याकडे येतो ना? म्हणे कशाला येतो रे? म्हणे गीता ऐकण्याकरता, गीतेचा पाठ सांगायची, गीता ऐकण्याकरता येतो. मग गीतेत काय सांगितलं रे? म्हणे मोहात अडकायचं नाही म्हणून सांगितलं. गीतेत काय सांगितलं? मोहात अडकायचं नाही म्हणून सांगितलं. अरे तू ऐकणार आहेस आणि मी सांगणार आहे. सांगणारा माणूस जर सांगत असताना मोहात अडकला तर ऐकण्याला काय ढेकळण मातीकडे मी सांगतोय, मग ते जे सांगतोय ते त्या जीवनामध्ये मी आचरण करून दाखवलं पाहिजे आणि ते मला उतरलं पाहिजे. म्हणून ते गळी उतरलंय. मग काही मोह त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. की भगवंताची कृपा आहे, त्याला सगळं काही कळतं, मग त्याच्या इच्छेनं सगळ्या गोष्टी होतात. मी काय करू? हे मला गीतेनं शिकवलं, गीतेनं ते शिकवलं महाराज, म्हणून तर ते तसे झाले. तुम्हाला माहित नसतील कदाचित आमच्या नगरला आत्माराम महाराज चांदेकर होते, फार मोठे वेदांती होते. ते कृष्णदास महाराज लोहिया यांचे शिष्य होते आणि वेदांताचे प्रकरण ग्रंथ त्या ठिकाणी महाराज नगरमध्ये ते सांगायचे. त्यांच्या डोळ्यासमोर 50 वर्षाचा मुलगा मरण पावला. अंत्यविधीला जाऊन आले आणि ज्ञानेश्वरी वाचायला बसले. ज्ञानेश्वरी वाचत होते, काही कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाही. याचं कारण काय? याचं कारण एवढंच, जीवनभर त्या ठिकाणी महाराज ग्रंथांची सेवा केली, गीतेची सेवा केली, ज्ञानेश्वरीची सेवा केली, त्याचं चिंतन केलं आणि स्वतः जगाच्या समोर सुद्धा ते चिंतन मांडलं. म्हणून गळी उतरलं आणि गळी उतरल्यामुळे त्या ठिकाणी महाराज जीवन कसं जगावं, आनंदानं जीवन जगण्याची कला त्यांना असते. आणखी एक उदाहरण सांगतो. आमच्या बुऱ्हाणनगरला त्या ठिकाणी माई होत्या महाराज, चंपामाई म्हणून महाराज होते. त्या चंपामाईंचा मुलगा सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर मरण पावला. त्याच्यानंतर त्यांचा पती मरण पावला. ज्या वेळेला त्यांच्या समाजात असा हा नियम आहे, ते प्रेत उचलायचं ना महाराज, त्यावेळेस त्या नवऱ्याच्या कानामध्ये त्या ठिकाणी अत्तराचा बोळा घालावा पत्नीनं. असा काय झालं? काही नाही ना, अत्तराचा बोळा त्या ठिकाणी कानात घालावा पत्नीनं, असं त्या ठिकाणी नियम होता त्यांचा. माईनं विचारलं, माईनं सांगितलं कोणीतरी म्हणून चला आता ते उचलायचं, तुम्ही अत्तराचा बोळा घाला. माई एवढ्या लोकांमध्ये म्हणल्या, आता त्याच्यात काय वास घेणारा राहिलाय होय? हे माईंचे शब्द आहेत. जीवनभर साधना केली की हे कळत असतं महाराज. आणि अशा पद्धतीचं जीवन संतांचं होतं. त्या काय सामान्य नव्हत्या. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि ते ऑपरेशन त्या ठिकाणी बिगर भुलीचं. डॉक्टरला म्हणले तुला जर बिगर भुलीचं ऑपरेशन करायचं असेल तर तुझी डेअरिंग असेल तर करायचं, मला ऑपरेशन करायचं. बिगर भुलीचं ऑपरेशन डोळ्याचं करून दाखवलं. हे काही विशेष असणाऱ्या गोष्टी असतात. ते का घडतं, असं का करता येतं साधू संतांना, ते गीतेचं चिंतन करतात म्हणून. आणि त्याच्या पुढे त्यांचं मरण फार मंगलमय होतं मला, फार आनंदाने त्या ठिकाणी मरता येतं. का आनंदाने मरता येतं? ते भागवताचं चिंतन करतात म्हणून. तर भागवत त्या ठिकाणी मरावं कसं शिकवतं. भागवताविषयी बोलत असताना साधू संतांचे वाळ डोंगरेजी महाराज म्हणायचे, भागवताचं आयोजन केल्यानं त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं, भागवताचं श्रवण केल्यानं त्या ठिकाणी पाप जातं, भागवताचं मनन केल्यानं आत्मबोध प्राप्त होतो आणि भागवताचं निधिध्यासन केल्यानं ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होतं, भगवंताचं दर्शन होतं. हा महत्वाचा विचार. म्हणजे भागवत त्या ठिकाणी परमात्म्याच्या दर्शनापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून भागवतात सांगितलं श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च भयम, या 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या ना. पण भागवताच्या माध्यमातून भगवंताचं श्रवण घडतं, भागवताच्या माध्यमातून भगवंताचं चिंतन घडतं आणि भागवताच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण घडतं. म्हणजे गीता आणि भागवताचं चिंतन करतात ते अखंड भगवंताचं स्मरण करतात. म्हणून ही खऱ्या अर्थानं साधना. देवाला कधी विसरत नाही. जे अखंड भगवंताच्या स्मरणात राहतात, ज्यांना अखंड भगवंताचं सानिध्य आहे, तेच खऱ्या अर्थाने हिताच्या ठिकाणी जागे आहेत. आणि का जागे आहेत त्याचं कारण त्या ठिकाणी गीता भागवताचं श्रवण करून भगवंताचं चिंतन अखंड करतायत. हा त्यातला भाव आहे. आणि म्हणून तुकोबारायांचं सांगितलं, गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून आपल्या घरात जर अशी मुलं जन्माला यावी आणि आपल्याला धन्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपल्या मुलांना गीता अध्ययन करण्याचा छंद लावावा, आपल्या मुलांना भागवत शिकवण्याचा त्या ठिकाणी छंद, भागवत शिकण्याचा छंद लावावा आणि अखंड परमात्म्याचं चिंतन करण्याचा छंद लावावा. जे अखंड भगवंताचं चिंतन करतात, जे नित्यनेमानं भगवंताचं चिंतन करतात, काय होतं माहितीये? लक्ष्मी वल्लभा अखंड चिंतन विठोबाचे आणि त्यांच्याजवळ परमात्मा अखंड वास्तव्य करतो. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ देव त्यांच्याजवळ वास्तव्य करतो. आणि ज्याला सतत देवाचा शेजार आहे त्याचा सामान्य अधिकार समजतात. अरे देव त्याच्या अवतीभोवतीच राहतो, देव त्याला कुठे जात नाही, देवाला वाटतं त्याच्या बरोबर राहावं. ऐकतात ना तुम्ही सगळेजण?
म्हणून आपलं जीवन आपण असं तयार केलं पाहिजे की भगवंताला वाटावं, आपल्या जवळ येऊन बसावं, भगवंतानं आपला आदर करावा. साधुसंतांचा आदर भगवान त्या ठिकाणी करतोय महाराज. त्यांचा त्या ठिकाणी त्यांचा धाक दरारा देव आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी बाळगतो, एवढा अधिकार संतांचा असतो. कारण अखंड भगवंताचं चिंतन करतात. विशेष गोष्ट अशी आहे की जे काही मागत नाही तर देवाच्या डोक्यावर मोठं ऋण असतं महाराज, म्हणून तर ते ऋण फेडण्याकरिता त्यांच्या मागे फिरतच राहतात. ज्यांच्या मागे मागे देव फिरतो त्यांचा केवढा मोठा अधिकार असेल. मग एवढा मोठा अधिकार तुकोबारांना कळाला. म्हणून तर म्हणतात आपुल्या हिता जो अर्थे जागता धन्य माता पिता दयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असे असणारे ते संतात. म्हणे कळालं मग आम्ही काय केलं पाहिजे आता, तुम्हाला काय वाटतं सांगा ना म्हणे या संतांविषयी. असे असणारे जे भक्त आहेत, असे असणारे जे संत आहेत, असे असणारे जे महात्मे आहेत, ज्यांना त्या ठिकाणी ज्यांच्या आईबापाला धन्यता मिळते, ज्यांचं भगवान त्या ठिकाणी हरीफ मानतो, ज्यांचं कौतुक करतो, जे सतत गीता भागवताचं चिंतन करतात, अखंड भगवंताचं स्मरण करतात, यांच्याविषयी काय केलं पाहिजे ते तुम्ही तरी मला सांगा. असं जर एखादा तुकोबारांना म्हणेल तर तुकोबारांना म्हणतात त्यांची सेवा तर त्याच्या पुढची गोष्ट आहे. ते जर कधी मला भेटले ना तर त्यांची सेवा करावी एवढंच त्या ठिकाणी मला महत्वाचं वाटतं. तरी माझ्या दैवाला माझ्या भाग्याला पारवा राहणार नाही की ज्यांचा त्या ठिकाणी महाराज मायबापाचं कौतुक केलं जातं, ज्यांचं त्या ठिकाणी भगवान स्वतः हरिक भगवंताला हरिक वाटतो, अशांची सेवा त्या ठिकाणी करणं फार महत्वाचं वाटतं. महाराज ऐकतात ना तुम्ही सर्वजण, त्यांना पाहण्याचे डोळे अंतकरणात निर्माण होतात. लांब लचक सांगत नाही, फक्त आठवण करून देतो. तुम्ही ऐकलेलं सगळ्यांनी भगवान त्या ठिकाणी धामाला जाण्याकरिता निघाले आणि त्यावेळेला उद्धवजी महाराज आणि मैत्रेय महाराज दोघे जण तिथे गेले आणि दोघे जण त्या ठिकाणी भगवंताच्या समोर विनवणी करू लागले. आणि जेव्हा तुम्ही जाता आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी सांगा. उद्धवजी म्हणायचे मलाही बरोबर घेऊन चला. भगवान म्हणजे तुला नाही येत पण इथेच राहा. माझे गुण अनुवाद सगळ्या जगाच्या समोर मांडायचे, तू इथेच थांब. सगळ्या यादवांचा त्या ठिकाणी महाराज दिप्पात झाला. सगळ्या यादव कुळाला त्या ठिकाणी बुडवलं, पण एकटा उद्धव यादव असून त्या ठिकाणी मारला गेला. देवाला वाटलंच नाही त्याने मराव म्हणून. बाकीच्या सगळ्या लोकांनी मराव हे देवाला वाटलं म्हणून त्या ठिकाणी यादव कुळाचा नाश झाला. यानं महाराज असं वाटलं नाही. उद्धवाला त्या ठिकाणी तिथेच ठेवलं देवानं. भगवंतानं उद्धवाला त्या ठिकाणी महाराज आणि तत्वज्ञानाचा उपदेश केला. ज्यावेळेला उद्धवाला तत्वज्ञानाचा उपदेश केला त्यावेळेला मैत्रीची बरोबर होते. मैत्र्याला पण तत्वज्ञानाचा उपदेश केला आणि सगळा उपदेश पूर्ण झाला. आणि आता त्या ठिकाणी निजधामाला भगवंताला जायचे त्यावेळेला भगवान काय बोलू लागले माहिती आहे? मैत्र्या
उद्धवा तुम्ही आता जाणार आहात, गोष्ट खरी आहे. पण ऐका ना मैत्रियाची महाराज, भगवान काकुळती येऊन मैत्रिया बरोबर बोलतोय. मैत्रिया तू आता त्या ठिकाणी हरिद्वार क्षेत्रात जाशील, तू तिथे त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. मला आता निर्धामाला जायचंय. मी सगळ्या भक्तांना भेटलो रे, पण माझा अतिशय प्रिय असणारा भक्त ज्याला त्या ठिकाणी मला हृदयाला लावून ठेवावं असं वाटतं असा असणारा माझा विदुर. सर्वांना माहिती आहे ना विदुर काका? विदुर या विदुराला त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगण्याची गरज आहे. पण आता मला जाण्याची वेळ झालेली आहे, मला जावं लागणार आहे. माझ्या विदुराला कोण तत्वज्ञान सांगेल रे? मी जर त्या ठिकाणी निघून गेलो तर माझ्या विदुराला कोणी तत्वज्ञान सांगणार नाही. मग हे म्हणजे माझी विनंती आहे, अरे अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा कन्हैया, आणि तो मैत्रियाच्या समोर तत्वज्ञान त्याला सांगून विनंती करतोय. मैत्रिया माझी विनंती आहे, माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग बरं. मी जे तुला सांगितलं ना ते माझ्या विदुराला सांग बरं, ते माझ्या विदुराला सांग बरं. भगवान एकदा नाही म्हटले, तीनदा म्हटले महाराज, तीनदा म्हटले. आपणही संसारातली माणसं मरतो महाराज, पण मरताना कशा कशाचं चिंतन करतो ते आता कीर्तनात कशाला सांगू. सगळ्या संसाराचं चिंतन करत करत आपण त्या ठिकाणी मरतो. जगाचा मालक जगाचा निरोप घेतोय, मी कामाला जातोय. जाताना चिंतन कोणाचं करावं? ज्याला सगळ्या जगाला हिंदवावं, दासीपुत्र म्हणावं. म्हणून त्या ठिकाणी भिकारड्या म्हणा, दुर्योधनासारखा भिकारड्या म्हणत होता विदुर काका, असं त्या ठिकाणी वाईट बोलावं. आणि त्याचं कौतुक देवानं करावं. माझा विदुर फार भोळा भावडा आहे, त्याला माझ्याशिवाय जगात कोणी नाही. म्हणजे तू माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग बरं. भगवान त्या ठिकाणी बोलू लागले. मैत्र्याला एवढं आश्चर्य वाटलं महाराज की देव निर्धामाला जातोय आणि जाता जाता त्या ठिकाणी भक्ताचं कौतुक करतोय. कसा असेल भक्त, त्याची सेवा मला कधी घडेल, तो मला कधी पाहायला भेटेल, त्याचं दर्शन मला केव्हा घडेल, हा भाव त्या ठिकाणी मैत्र्याच्या अंतःकरणात आहे. ज्यावेळेला विदुर काका आणि उद्धवजी महाराज वृंदावनात भेटले, ज्यावेळेला भगवान धामाला निघून गेले आणि उद्धवजी महाराजांनी डोक्यावर चरण पादुका घेतला आणि बद्रिकाश्रमाला जाण्याकरिता निघाले, वृंदावनात यमुनेच्या काठावर येऊन थांबले आणि तिथे त्या ठिकाणी विदुर काकांची भेट झाली. उद्धव आले आणि दोघांच्या चर्चेतून त्या ठिकाणी विषय झाला आणि भगवान धामाला जाण्याची बातमी विदुर काकांना कळाली. भगवान मला सोडून निघून गेले, भगवान मला सोडून निघून गेले, रडू लागले, कातळीत झाले. उद्धवाने सांगितलं, विदुरजी कातळीत होऊ नका, भगवान जरी धामाला गेले असले ना तरी जाताना तुमची आठवण करत होते आणि पुन्हा पुन्हा मैत्र्याला सांगत होते, मैत्रिया माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग बरं. तीनदा सांगितलेलं मी ऐकलं म्हणे. मग तर अजून वाईट वाटलं, बघा देव माझी तारखेने आठवण करत होता. घाई घाईनं मैत्र्याच्या आश्रमात गेले, हरिद्वार उशीर झाला म्हणून घाई घाईनं गेले आणि जाऊन त्या ठिकाणी मैत्र्याच्या आश्रमात चौकशी करून, मैत्री महाराज इथेच राहतात का? मैत्री महाराज बाहेर आले. म्हणे हो मीच आहे मैत्री. तुम्ही कोण? म्हणे मी विदुर. विदुर म्हटल्याबरोबर मैत्र्याला एवढा आनंद झाला महाराज की खडखडून त्या ठिकाणी मिठी मारली विदुर काकांना. म्हणे महाराज माझा तुमचा परिचय नाही, माझं तुमची भेट कधी नाही, मी कोण आहे तुम्हाला माहित नाही, मी फक्त माझं नाव सांगितलं, तुम्ही एवढं मला प्रेम देत आहात आणि एवढं मला त्या ठिकाणी हृदयाला लावता ते का? म्हणे विदुरजी तुमची केवढ्या दिवसापासून वाट पाहत होतो. मला असं वाटायचं की तुम्ही केव्हा माझ्या समोर याल आणि जगाचा मालक जगाचा निरोप घेताना तुमचं त्या ठिकाणी कौतुक करत होता. तुमचं हरिक देवाला त्या ठिकाणी वाटत होतं. मला असं वाटत होतं की केव्हा एका विदुराला पाहिन. तुम्हाला पाहण्याकरिताच प्राण त्या ठिकाणी धरून ठेवले होते. तुम्ही आलात, मोठं समाधान मला वाटलं. तुमची सेवा त्या ठिकाणी करण्याची माझी इच्छा आहे. पण जे देवानं मला सांगितलंय की मी तुम्हाला सांगून तुमची सेवा मला त्या ठिकाणी करायची. तुमची सेवा जर भेटली मला तरी माझ्या दैवा पार नाही. एवढी मोठी भूमिका आहे महाराज. म्हणून तुका म्हणे मग घडवत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. ही सेवा दोघांची पण म्हणा, जे अखंड भगवंताचं चिंतन करतात त्यांची पण म्हणा आणि त्यांना जन्माला घालणारे मायबाप त्यांची पण, दोघांची पण सेवा त्या ठिकाणी करायला मिळावी हे तुकोबांचं मनोगत आहे. बोलण्यासारखं बरंच आहे. वेळ संपून 15 मिनिटं जास्त झालेली आहेत, म्हणून त्या ठिकाणी इथेच थांबणं योग्य आहे. तुम्ही 2 तास बसून त्या ठिकाणी मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन श्रवण केलं. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी अतिशय सुंदर साथ केली. माझ्यावर तुमचं फार प्रेम आहे, मला माहिती आहे. त्या प्रेमानं तुम्ही त्या ठिकाणी इतकी सुंदर साथ करतात. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. संयोजक मंडळींनी मला या ठिकाणी बोलावलं आणि तुमच्या माध्यमातून मला भगवंताची सेवा करण्याचा हा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो. या ठिकाणी थांबतो. असे त्या ठिकाणी जर कोण असतील भक्त ज्यांचं देवानं कौतुक करावं, साधू संतांनी कौतुक करावं, त्यांचं जर वर्णन पाहायचं असेल तर ते ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, असे जगामध्ये आहेत आता सध्या सुद्धा. फक्त ते प्रगट नाहीत महाराज. आपण फक्त त्या ठिकाणी नावालौकिका करता फिरतो, पण ते मात्र स्वतःला झाकून ठेवतात. ते पडदा अंगावर ठेवून त्या ठिकाणी सगळ्या समोर यायचं नाही. आता दिसून यायचं ना आजचे नारायण ही त्यांची भूमिका आहे. पण ते आहेत, पण त्या सगळ्यांचा अंतर्भाव ज्ञानोबर आहे, तुकोबरांमध्ये होतो. मग त्यांची सेवा
जर करायची असेल तर काही सेवा आपल्याला करता येत नाही. मग काय करावं? मस्तक चरणी ठेवीत असे. काय वाणू आता न पुढे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. काय देता येत नाही, काय द्यावे त्यांची व्हावे उत्तरावे. ठेवीत हात पाय जीवन होणार असं त्या ठिकाणी त्यांचं वर्णन आहे. म्हणून ते ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. जर आपल्याला त्यांची काय सेवा करता आली तर त्यांचं नामचिंतन करणं हीच सगळ्यात मोठी सेवा. म्हणून त्यांचं नामचिंतन करणं थांबूया. हे ज्ञानेश्वर